60 ते 70 आत्मचरित्र स्त्रियांची मी वाचलेली आहे. ती संसारामध्ये स्त्रियांची जी कोंडी होते ती खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. तुम्ही कोणतंही आयुष्य स्वीकारा, त्याच्यामध्ये प्रश्न असतात. 11 वर्षामध्ये 9 शाळा झाल्या. आई मला सायकल आली पाहिजे, पोहायला आलं पाहिजे, असं सगळीकडे ढकलत होती. मला मुंबईहून थेट औरंगाबाद, पुणे इथपर्यंत ती एकटी पाठवायची. पुरुषसुद्धा घराबाहेर पडले, अपघात होतो, कधी मृत्यू होतो, कधी फ्रॅक्चर होतं. रात्री 11-12 वाजेपर्यंत मुंबईच्या वस्तीमध्ये मी परत येत होते. की सिंगापूर, हाँगकाँग या ठिकाणी नोकरी करणाऱ्या बायकासुद्धा रात्री 1:30-2 वाजता 15-20 मिनिटात घरात व्यवस्थित चालत येऊ शकतात. का महाकाय अजस्त्र देश आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी मूल्य. मुलाचं लग्न झालंय म्हणजे व्यवहार तुझे आहेत, तू बघ. आणि दोघांनीही घरातली कामं वाटून घ्यायची. पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभ्या राहा. ख्रिश्चन लोकांमध्ये मी एक प्रथा बघितली, मॅरेज काउन्सिलिंगचं त्यांचं 2 दिवसाचं शिबिर असतं की मुलीचे वडील हुंडा घ्यायला लागले. विवाहाचा पाया हा मैत्री असली पाहिजे. एकटेपणा तारुण्यातच जाणवतो. स्त्रीने सुद्धा नवऱ्यावर अवलंबून राहू नका. कुटुंब हे अतिशय उत्तम असं युनिट आहे. पुरुष जसा पदपथावर झोपू शकतो तशी बाई सुरक्षित नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्री खरं तर आदिशक्तीचा जागर म्हणून सगळीकडे ओळखला जातो, पण हा आदिशक्तीचा जागरासोबत स्त्रीशक्तीचाही जागर असतो. तिच्या स्वातंत्र्याचा, तिच्या सामर्थ्याचा, तिच्या अस्तित्वाचा जागर म्हणूनही बघितला गेला पाहिजे किंवा बघितला जातो. त्याच अनुषंगाने नवरात्रीमध्ये आपण एक खास सिरीज घेऊन आलेलो आहोत, लेखनी या नावाची. स्त्रियांनी जेव्हा आपले अनुभव, आपली स्वप्न, त्याचबरोबर आपल्या भावना लेखनीच्या टोकावर टिपायला सुरुवात केली, त्यावेळेस ते केवळ शब्द न राहता ती एक परिवर्तनाची चळवळ बनली असं आपण म्हणू शकतो. लेखनातून त्यांनी समाजाला आरसा दाखवला, त्यांच्या अस्तित्वाचा म्हणा किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा. त्याचबरोबर पुढारलेले विचार मांडताना आलेली एकूण दडपणं कशी होती आणि त्या सगळ्याला सामोरं जाऊन त्यांनी ती कशी पार केली. आज आपण बोलणार आहोत विनयाताईंसोबत. त्यांच्या एका पुस्तकात विवाह नाकारताना. खरं तर विवाह नाकारताना कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं किंवा आजच्या परिस्थितीमध्ये विवाह करताना आपल्याला किती प्रेशर्स असतात किंवा लग्न हाच फक्त स्त्री पुरुषाच्या जीवनाचा शेवट आहे का, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज त्यांच्यासोबत करणार आहोत. त्याचबरोबर त्या काळामध्ये खरं तर लग्नाला नाही म्हणताना का म्हणावं असं वाटलं, कुठल्या गोष्टी समोर आल्या आणि कशा त्या घडत गेल्या. तर विनयाताई, तुमचं गोळाबेजमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि जसं आपण या अक्षरधाराच्या वास्तूमध्ये आहोत, तसंच अक्षरधारातर्फे तुमच्यासाठी एक पुस्तक आहे भुरा नावाचं, शरद बाविस्कर सरांचं. आत्मकथन हा माझा आवडता वाङ्मय प्रकार आहे, त्यामुळे मी अगदी ते आनंदाने येते. खरं तर नवरात्रीच्या निमित्ताने आपण एक सिरीज सुरू करत आहोत, लेखनी, ज्याच्यामध्ये आम्ही विविध क्षेत्रातील लेखिकांना भेटणार आहोत. त्यांचा लेखन प्रवास, त्यांच्या पुस्तकांचा लेखन प्रवास जाणून घ्यायचा हा एक छोटासा भाबडा प्रयत्न आहे. हो, माझा मागचा सेटअप आणि हे सगळं बघून तुम्हाला वाटलंच असेल. तर आज आपण चक्क आलेलो आहोत अक्षरधारा बुक गॅलरीमध्ये. आजपासून आपण लेखनी ह्या नावाची सिरीज सुरुवात करत आहोत आपल्या पॉडकास्ट चॅनलवर, खास करून नवरात्री उत्सवानिमित्त. आणि ती को पावर्ड बाय अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यासोबत आहे. आता आपल्याला सुरुवात करायची, नवरात्रीनिमित्त गप्पा मारायचा, तर कुठेतरी एक स्त्री केंद्रबिंदू आहे आणि तुमची ही बरीचशी पुस्तकं आहेत आणि त्यातल्या त्यात सध्या एक रिसेंट तुमचं पुस्तक आहे की विवाह नाकारताना. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की आत्ताची जी परिस्थिती चालू आहे किंवा आत्ता जे काही वेगळं पण चालू आहे, त्या कालखंडात ते पुस्तक लिहिताना काय भावना होत्या किंवा ते हेडिंग देताना काय भावना होत्या? एक पहिल्यांदा मी असं सांगते की नवरात्र देवीचा उत्सव आणि त्यावेळेला तुम्ही आजच्या स्त्री प्रश्नांचं सुरुवात केलेली आहे माझ्या पुस्तकांच्या चर्चेपासून म्हणाल तर. खरा हा आपल्याकडे सगळं जे महत्त्व आहे ते सवाष्णींचं उजळझळ, आणि तुम्ही पुस्तक घेतलेलं आहे माझं विवाह नाकारताना. नक्कीच. तर आधुनिक जीवनाचे जे प्रश्न आहेत त्याची परंपरेशी एक सुसंगती आहे का, विसंगती आहे का, आणि या प्रकारचं विचार मंथन खूप व्हायला हवं आहे. आणि ह्या उपक्रमातून तुम्ही एक चांगली सुरुवात केली आहे म्हणून पहिल्यांदा मी तुम्हाला शुभेच्छा देते, अभिनंदन करते. धन्यवाद. आणि मग आता माझ्या पुस्तकामधून बोलायला सुरुवात करते. विवाह नाकारताना हे जे पुस्तक मी लिहिलं ते अशासाठी लिहिलं की स्त्री आत्मचरित्र हा माझा अभ्यासाचा विषय आहे. जवळजवळ 1975च्या नंतर आणि किंबहुना 1950 पासून आत्तापर्यंत
60 ते 70 आत्मचरित्र स्त्रियांची मी वाचलेली आहेत. बापरे! त्याच्यात अभिनेत्री आहेत, समाजकार्यकर्त्या आहेत, लेखिका आहेत आणि मुख्य महत्त्वाची गोष्ट अशी, की सर्वसामान्य गृहिणी आहेत. पूर्वी काय होतं, की हां, हिचा नवरा विशेष आहे. म्हणजे आता सगळ्यांना टीव्ही सीरियलमुळे माहिती आहे, की रमाबाई रानडे म्हणजे जिचा नवरा मोठा होता, त्या स्त्रीनी आत्मचर्या कथन लिहिलेलं होतं. बरोबर. असं होतं तर हळू समाज इतका बदलत गेला, की सर्वसामान्य स्त्रीचं जीवन हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. नक्कीच. अभिनेत्रीचं जीवन महत्त्वाचं आहे, कार्यकर्तीचं आहे. पण मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे, माझंही जीवन महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि ह्या संबंध आत्मचरित्रांमधून 60-70 आत्मचरित्रांमधून मी अशा निष्कर्षावर आले, की संसारामध्ये स्त्रियांची जी कोंडी होते, ती खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. नक्कीच. सहजीवनाबद्दलचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत, नातेसंबंधांचे आहेत, सासर-माहेरचे आहेत, सगळे आहेत आणि काही वेगवेगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये आढळल्या, की आपली जी लोकगीतं आहेत ना, ते पुष्कळ असं सांगतात, की माहेर म्हणजे सुखाचं आगर. असं नक्कीच. सासर सुरेखाबाई मारतं, कोंडोनी मारितं आणि असं माहेर सुरेखाबाई खायला मिळतं. नक्कीच. तर ह्या आत्मचरित्रांनी त्या कल्पना चुकीच्या ठरवलेल्या आहेत. माहेरही दुरावलं जातं, किंबहुना तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. ते आधारस्तंभ म्हणून दरवेळेला उभं राहू शकत नाही स्त्रियांच्या समस्येमध्ये. तर ही सगळी कोंडी बाहेर आल्यावरती मला एक असं जाणवलं, की ह्याच्यामध्ये कुठेही एकल स्त्रीचं, सिंगल वुमन हा इंग्लिश शब्द सगळ्यांना जास्ती माहिती आहे. नक्कीच. एकल स्त्रीचं आत्मचरित्र कुठेही नाहीये. तर असं का, की एकल स्त्रियांना मग बोलताना सांग हां, तुमची काय मजा आहे, तुम्ही एकट्या आहात. तर ते तसं नसतं. नक्कीच, तुम्ही नक्कीच. कोणतंही आयुष्य स्वीकारा, त्याच्यामध्ये प्रश्न असतात. तर मग मी असं ठरवलं, की आपणच कधीतरी हे लिहायला पाहिजे. आणि मग वयाची 75 वर्ष पूर्ण झाली, तर आमचे प्रकाशक म्हणाले, "ते लिहिणार कधी लिहिणार आहेस तू?" नाही म्हटलं, "आता नक्कीच लिहिते." आणि नक्कीच. मग मी सुरुवात केल्यावरती 6 महिन्यात मी ते बराबर आत्मकथन लिहून काढलं. आधी मला असं वाटलं होतं, की काय आपण काय लिहिलं, पण आठवायला लागल्यावरती खूप गोष्टी आठवतात. आणि आम्ही एक मर्यादा स्वतःवरती अशी घालून घेतली, की जास्त वाढू नये म्हणून, की फक्त वैवाहिक दृष्टिकोनाच्या बाजूनीच ते लिहायचं. नक्कीच. म्हणजे ते आत्मकथन म्हणजे माझी संबंध जीवनकथा सगळ्या आठवणी आहेत असं नाहीये आलं त्याच्यामध्ये. लक्षात. तर हा जो महत्त्वाचा विषय मला वाटतोय त्याच्यासाठी मी लिहीन असं मी ठरवलं. ओके. आणि मग मी त्याप्रमाणे ते आत्मकथन लिहिलं कारण ही उणीव आहे मराठी स्त्री आत्मकथनांमध्ये असं मला वाटलं. त्यामुळे मी ते लिहिलं आणि सुदैवाने मला त्याच्यामध्ये असं आधी मी त्या ज्या माझ्यापेक्षा 25 वर्षांनी लहान आहेत, 50शीतल्या 40शीतल्या त्या बायकांना दाखवलं, "ह्याच्यात तुम्हाला काही वाटतंय का? का आउटडेटेड?" तो म्हणाले, "नाही, आउटडेटेड नाही आहे हे प्रश्न अजूनही शिल्लक आहेत." आणि मग मी पुढे लिहीत गेले. नाही, नक्कीच. म्हणजे ते आत्मकथन वाचल्यावर असं जाणवतं, की प्रश्न सिमिलर आहेत. मे बी व्यक्ती बदलल्या आहेत किंवा मे बी घटनेचा कालखंड बदलला आहे थोडासा किंवा एक आपण म्हणतो ना सराउंडिंग जे असतं ते थोडंसं बदललेलं आहे. पण प्रसंग तसेच आहेत. या गोष्टी तशाच घडताना दिसतायत. पण ज्यावेळेस आपण स्त्री केंद्रस्थानी धरताना एक चौकट असते. म्हणजे ती आजही आहे. म्हणजे तुम्ही कितीही कमवत असाल किंवा कितीही काही करत असाल, तर ती एक चौकट असते. म्हणजे चूल, मूल आणि तुमचा हं, संसार ही एक हं, चौकट आहे. हं. पण ती चौकट भेदून ज्यावेळेस आपण असं काही लिहितो किंवा ज्यावेळेस आपण असं काही विचार जरी करतो, तर एक सामाजिक दृष्टिकोनातून किती दडपण पण असतं, की हे मान्यता प्राप्त आहे का? किंवा हे ज्या रूढी परंपरांना भेदणारं आहे, तर ते कितपत लोकप्रिय होईल किंवा कितपत आपलंसं वाटेल? लोकप्रिय होईल की नाही हे काही मला अंदाज नव्हता. याच्यावरती नाराजी व्यक्त होईल का? आणि मला असे प्रश्न विचाराल की तुम्ही कौटुंबिक संदर्भामध्ये खूप स्पष्ट लिहिलं आहे. तर मग तर संबंध दुखावले जातील का? तर त्याची मला तयारी होती. कारण तुम्ही जर असं ठरवलत की संबंध न दुखावता तर फारसं काही लिहिताच येणार नाही. नक्कीच, नक्कीच. कारण आत्मकथन हे मुळात कौटुंबिक आणि कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन हे तितकं तुम्हाला वेगळं नाही ठेवता येत हो. नक्कीच. दोन्ही धागे एकमेकात खूप गुंतलेले असतात. बरोबर. त्याच्यामुळे स्वागत होवो नाही तर न होवो, मला हा प्रश्न पुढे आणायचा आहे. ओके. एवढं मी ठरवलेलं होतं. आता त्याच्यामध्ये काही
निर्णय मी घेतले. आधी मी पूर्ण लिहिलं होतं. माझ्या कुटुंबातल्या 1-2 जणांना दाखवलं. नंतर अगदी त्रयस्थ व्यक्ती, की ज्यांना कुटुंबाची काही माहीत नाही, अशांना दाखवलं. त्यांची मतं घेतली, कोणता भाग वगळावा, कोणता. तर माझी बहीण झटकन मला, "अगं ताई, हे नको लिहूस," असं. तर मी म्हटलं, "नको, फार हार्श होत आहे का? ते थोडं सौम्य करू." पण म्हटलं, जर मी हे लिहिलं नाही, तर मग माझ्यावर जो आघात झाला, तो पुरेसा येणारच नाही. नक्कीच. आणि मग सगळी नावं बदलून तर मी त्याच्यामध्ये एक ठरवलं, की ज्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे, त्या व्यक्तींची नावं मी बदलली. आणि ज्या व्यक्तींचं निधन झालेलं आहे, ज्यांना आज प्रतिवाद करण्याची संधी आहे, त्यांची नावं मी सरळ तशी ठेवली. कारण नावं देण्यामधून जे वजन येतं पुस्तकाला, ते उगाच त्रयस्थ काहीतरी कुठचं तरी. आता मी जर म्हटलं समजा ही माझ्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती, अनेक व्यक्ती, बहीण महत्त्वाचे, भाऊ महत्त्वाचे, भाऊ सगळेच महत्त्वाचे. कोणती व्यक्ती हे जर ते, आणि प्रत्येक नात्याचे सगळ्यांना माहिती असतं व्यवस्थित, प्रत्येक नात्याचे कंगोरे वेगळे असतात. त्यामुळे ते नाते संदर्भ दाखवण्यासाठी मी ते तसेच ठेवलेले आहेत. नक्कीच. ज्यांना प्रतिवाद करायचा असेल त्यांना संधी आहे, की तुम्ही प्रतिवाद करू शकता. मला चुकीचं आहे म्हणू शकता. मी जर जाहीर लिहिलं आहे, तर ह्या प्रकारच्या टीका माझ्यावर होऊ शकतील, हे मी नक्कीच. गृहीत धरलेलं होतं. म्हणजे मला वाटतं तो परखडपणा त्या दांडग्या अनुभवातून आलेला आहे. तर थोडंसं आपण तुमच्या बालपणाकडे किंवा तो काळ कसा होता? म्हणजे पुस्तकाचं गप्पा मारता-मारता आपल्याला तेही जर उलगडता आलं तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की एकंदरीत एखाद्या व्यक्तीनी बँकेत नोकरी करणं, त्याच्यानंतर खूप वर्ष संपादका म्हणून काम करणं आणि त्याच्यानंतर लिखाणातही कंटिन्युअस असणं, म्हणजे सातत्याने लिखाणही करत असणं. पण त्याच्यासाठी जे आपण बालपण म्हणतो, एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून ते कसं होतं? माझं बालपण तसं जर म्हटलं ना, तर खूप चारचौघींसारखं होतं. ओके. त्याच्यात काही असं खास वेगळं नव्हतं. जरा त्यातल्या त्यात वेगळं असं म्हणता येईल, की माझे वडील ट्रान्सफर व्हायचे त्यांच्या प्रत्येक ठिकाणी. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत एक प्रत्येक प्रमोशनबरोबर त्यांची ट्रान्सफर व्हायची. हं. आणि माझा लेखनाचा काळ, त्याच्यामुळे माझ्या 11 वर्षामध्ये 9 शाळा झाल्या. ओके. मी एका ठिकाणी, म्हणजे आता जेव्हा मला असं वाईट वाटतं कधी-कधी, की सगळेजण 11वीच्या ह्याच्यात एकत्र, मला असा ग्रुपच नाही कोणत्याही शाळेचा. नक्कीच. अशा 9 शाळा माझ्या कोपरगाव, अहमदनगर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ओके. माझ्या शाळा झाल्या. या थोड्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काय होतं, प्रत्येक वातावरणाशी जुळवून घेण्याची सवय लागते. नक्कीच. माझं लहानपण कुठेही आपण गेलो ना, तर पहिल्यांदा नवीन मुलगी असं सगळेजण हे करतात. हो. मग नंतर हळू ते तुमच्याशी सहकार्य करत जातात. हे नक्कीच. कुठेतरी मला खूप लहानपणी कळलं, की सुरुवातीला सगळी माणसं राग-राग करतात. नंतर ते आपण बोलायला लागलो, की मग व्यवस्थित बोलायला लागतात. हे मला शालेय जीवनामध्ये कळलं. आणि माझी आई जी होती, माझी आई थोडी वेगळी होती इतर जणींपेक्षा. आपली मुलगी धीट असली पाहिजे. आपल्या मुलीला, म्हणजे आता माझ्या भोवताली माझं लहानपण तसं कोपरगाव, अहमदनगर या म्हणजे खूप लहानशा गावांमध्ये गेलंय. ओके. तर तिथे सगळ्या मुली आहेत ना, पण आई मला सायकल आली पाहिजे, पोहायला आलं पाहिजे, असं सगळीकडे ढकलत होती. आणि मी पण जात होते. नक्कीच. असं मी कुठे नाही जात वगैरे असं नाही मी कधी म्हटलं. तर ती जिकडे-जिकडे पाठवत गेली, गाण्याच्या क्लासला जा, चित्रकलेच्या क्लासला जा, एकूण एक. तर हे माझं, मला असं वाटतं माझ्या पिढीपेक्षा थोडं वेगळेपण होतं, की इतर मी कोपरगावच्या त्या मुली ना खूप घरकामामध्ये अडकलेल्या होत्या 8व्या वर्षापासून. हां. तर तो फरक मला कोणी माझ्याबरोबर पटकन येत नसत. तर मग आई म्हणायची, "काही नाही होत, जा तू एकटी." तर मग एकटी मला मग तशीच ती सवय लागली. सवय. बरं नाही कोणी आलं तरी आपण एकटीने जायचं. तर हे आईचे संस्कार होते ना, हे माझे थोडेसे वेगळे झालेले माझ्यापुढे. तिने मला, मी 14 वर्षाची असल्यापासून एकटीचा प्रवास करता आला पाहिजे. मला ओके. मुंबईहून थेट औरंगाबाद, पुणे इथपर्यंत ती एकटी पाठवायची. जा मावशीकडे, कोणी नाही येणार बरोबर. असं-असं करायचं. कोणी तुझ्याशी असं वागलं तर असं बोलायचं, असंही करायचं, पत्ता पण विचारायचा. मग आता यात बऱ्याचदा असं होतं ना, की आजच्या सुद्धा स्त्रियांना किंवा आजच्या सुद्धा महिलेला एकटीला जायचंय किंवा मुलीला एकटीला पाठवायचं, तर बरेच प्रश्न उभे राहतात. बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आपण म्हणतो, की पाऊल वाकडं पडण्याचे चान्सेस खूप असतात. हं, दोन्ही साइडने म्हणजे विचारांमध्ये सुद्धा किंवा कृतीतून सुद्धा. हं. तर मग अशी भीती नव्हती का कधी आणि त्या भीतीला तुम्ही किंवा आई कशा सामोरे गेलात? भीती वाटायची विशेषतः. आणि ना ग्रामीण भागापेक्षा ही भीती जी होती ना, ती शहरात. मुंबईसारख्या शहरामध्ये होती. नक्कीच. पाठलाग व्हायचा एकट्या मुलीचा खूप. हां. पण नंतर लक्षात आलं, की ते पाठलागाला तसा अर्थ नसतो. ते उगाचच मागे-मागे येत असतात. ओके. आपण थोडं थांबायचं, कुठेतरी हे करायचं. आईने मला सांगायचं, अशा वेळेला पोलिसचा आधार घ्यायचा. त्या काही गोष्टी अशा होत्या, की पुढे याच्याबद्दल जितके वाईट गोष्टी बोलल्या लागल्या या खात्याबद्दल, तसं तेव्हा नव्हतं. आणि माझा अनुभव असा आहे, की मुलगी हे व्यवस्थित एखाद्यापर्यंत ते मदत करतात.
असं कधी-कधी झालेलं आहे आणि ते मुंबईसारख्या मोठ्या जिथे ओळख नसते एकमेकांची. ग्रामीण भागामध्ये इतकी माणसं एकमेकांना ओळखत असताना तिथे फारसं असं होतच होत नाही. नाही. करेक्ट. म्हणजे एक ग्रामीण भागामधलं वातावरण आमच्या काळामध्ये अगदी सुरक्षित होतं हां. आणि कुठे "अहो, ती तुमची मुलगी तुम्ही एकटी काय पाठवा गेली?" "बरं असेल, मी सोडली तिला इकडे रस्ता चुकली होती." अमुक अशा ग्रामीण भागात प्रकार असतो. पण शहरांमध्ये मुंबई शहर महानगरामध्ये मी आल्यावरती मला जाणवलेलं आहे. त्याच्यावरती माझी एक कथा पण मी लिहिलेली आहे. कसा अनुभव जो आला महानगरामध्ये मला त्याच्यावरती मी एक कथा लिहिलेली आहे. ती अशी एखाद्या गुंड थोडंसं जवळ येणं लोकल ट्रेनमध्ये मुंबईच्या, अशा ओके. प्रकारची ती कथा आहे. ओके. हे अनुभव मी घेतले, पण ते सोडून द्यायचे. त्याच्यात माझा दोष काहीच नसतो. हे मी नक्कीच. कुठेतरी शिकत गेले, की माझं पावित्र्य त्याच्यामध्ये काही हे होत नाहीये. आपण जायचं, आपण करायचं, आपण आपल्याला जसं करायचं. पाहिजे तसं आपण वागायचं. नक्कीच. असं मी हे करत होते. मग ते एकसारखे अनुभव येत नाहीत. आपण 10 वेळेला गेलो तर एखाद्या वेळेलाच हा अनुभव येतो. हे पण त्याच्यामध्ये मी शिकले. हां, नाही नक्कीच. आणि पण असं होतं ना, की तो एकदाच आलेला अनुभव पण त्याला वेगळ्या पद्धतीने ग्लोरिफिकेशन मिळतं किंवा वेगळ्या पद्धतीने त्याची चर्चा होते आणि तो तुमच्या मनावर किंवा तुमच्या व्यक्तिमत्वावर इतका अभाव टाकून जातो, की पुढचं काम करायला तुम्ही धजत नाही. पण जसं तुम्ही म्हणालात, की ते सोडून देणं खूप महत्त्वाचं असतं. खूप सहज मी सोडून दिलं ते. खूप सहज सोडून दिलं, की हो झालं खरं. झालं तर झालं असं. पुन्हा काही दरवेळेला होत आहे असं नाही. असं म्हणून ते सोडून दिलं गेलं त्या तर त्या तो याच्यामध्ये. सहजता प्रत्येकाने आपल्यात जाणली पाहिजे किंवा हां, जोपासली पाहिजे, की हां. आपल्याला काय महत्त्वाचं आहे किंवा आपल्याला काय महत्वाचं गरजेचं आहे आहे. नक्की. त्याच्यामध्ये हे ते होतं. जसं आता बालपण म्हणजे झाल्यानंतर हे प्रकार जे ना हे छेडछाडमध्ये येतात. हां, बरोबर. हां, म्हणजे सुनीता देशपांडेंच्या आत्मकथनामध्ये जो प्रश्न आला आहे, त्या अपरात्री एका माणसाने वाट अडवली त्यांची आणि ती सोडली म्हणून ठीक आहे. जर सोडली गेली नसती तर काय? हां, तो प्रश्न सुनीताबाई आता माझ्या आईच्या पिढीच्या आहेत. नक्कीच. तेव्हाही होता, माझ्या वेळेला आणि आता माझ्या पुढे 25 वर्षांनी जी मुलगी लहान आहे तिलाही तो प्रश्न आहे. आहेच. त्यांनाही आहे. तर इतकी भयंकर घटना जेव्हा घडते, तेव्हा काय होतं, काय होऊ शकतं? तर प्रत्येक वेळेला आपण ती गृहीत धरायची नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता पुरुषसुद्धा घराबाहेर पडले, अपघात होतो, कधी मृत्यू होतो, कधी फ्रॅक्चर होतं. तसंच हे आहे, असं आपण कुठेतरी गृहीत धरायला पाहिजे. त्यामुळे सबंध स्त्रीचा विकास म्हणून मग तू कुठे जाऊच नकोस. तू काही करूच नकोस, की तू अधिकाराच्या जागा का घेऊ नकोस? कारण मग तू एकटी कशी येणार? रात्री एकटं येताना पुरुषाला सुद्धा भीती असते. स्त्रीला ती जास्त असते हे मी मान्य करते हां. मी असं नाही म्हणत, की स्त्रीला ती कमी आलं असते लक्षात. असं मी म्हणत नाही अजिबात. जास्त असते पण शेवटी हे धोके पत्करायला लागतात आणि ह्याच्यासाठी आपल्या ज्या सार्वजनिक यंत्रणा आहेत, पोलीस संरक्षण, नंतर उबेर किंवा ह्या प्रकारच्या आता वाहनं जी निघाली आहेत, त्यामुळे एक सुरक्षितता येऊ शकते. माझ्या काळात मी जेव्हा रात्री एकटी नाटकाची परीक्षणं लिहितो, नाटक बघून मी जेव्हा परत येत होते, त्यावेळेला रिक्षावाले आणि हे असे काहीच आम्हाला दुसरा आधार नव्हता. त्यांच्याबरोबर येताना आपण कसं येतो काय. नक्की. तर तो धोका पत्कर होता. पण आता 5-6 वर्ष मी असं होते कधीही काहीही गैर घडलं नाही. रात्री 11-12 वाजेपर्यंत मुंबईच्या वस्तीमध्ये मी परत येत होते. तर हे उदाहरण मी सांगते, की हे कधीही काही घडलेलं नाही. पण जर घडलं तर ह्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत. त्याच्यामुळे भीती वाटणं ह्याच्यात चुकीचं अजिबात नाहीये. आणि भीतीची तुम्हाला उदाहरणं बाई आणि पुरुष दोघांच्यामध्ये फरक कोणता पडतो? मुंबई महानगरांचा प्रश्न आहे, की मी फर्स्ट क्लासमधून रात्री एकटी घरात यायचे. गाडी मध्येच खोळंबायची. तर माझं एकसारखं घड्याळावर लक्ष, की 11 वाजले, साडे 11:05 झाले, 11:10 झाले. पुरुष आपापला आरामात वाचत असे. मोबाईल नव्हते त्यावेळेला, पण असे आरामात वाचत असायचे. नक्कीच. माझं एकसारखं लक्ष 11:15 झाले, 11:30 झाले. तर स्त्रीला ही टेन्शन येतात. घरी जाऊन पुन्हा परीक्षण लिहायचं आहे. दुसऱ्या दिवशी ते जायला हवंय कुरिअरनी. त्या काळात काहीही ईमेल वगैरे नव्हती. कुरिअरनी आपलं माझं माणूस साप्ताहिकात पोहोचलं पाहिजे. एवढी सगळी टेन्शन्स म्हणजे ती पुरुषापेक्षा थोडीशी जास्त असतात. असतात पण तरीही शेवटी मी थांबले नाही हे मी बरं केलं. कारण असं अनेक प्रसंग आहे, की तर गाडीसुद्धा नेहमी खोळंबत नाही, पण एखाद्या दिवशी खोळंबते. खोळंबली की ती स्त्रीवरती त्याचा ताण जास्ती येतो. नक्कीच. हे मला मान्य आहे. मी त्याला एक म्हटलं होतं, की म्हणजे आता मला हल्लीच्या काळाबद्दल मी तिथे फरक झाला आहे असं म्हणेन. माझ्या काळात मला दुसरा एक ताण होता. नोकरी करते तेवढं पुरं झालं नाही का? आता आणखीन लिहायला, आणखीन रात्री. अगं दिवसाभर घरात बसून लिही की. नाटकं बघून रात्रीची परीक्षणं आणि रात्री घरी येते. काही झालं तर लोक मला दोष देणार आहेत. ओके. आता स्त्रीमुक्ती चळवळ किंवा ह्यांनी इतकी जागृती केलेली आहे, की रात्री असा छंद पुरवून एकटी येणाऱ्या मुलीला लोकं आता दोष देणार नाहीत. नक्कीच नाही. भोवतालची परिस्थिती वाईट आहे.
मुलींना खरं म्हणजे अभय असायला हवं ओके. असं म्हणतो. आणि तरीही भयानक घटना दिल्लीची अभया किंवा या घटना घडत आहेत, फक्त त्या तुलनेने कमी आहेत. हेच पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि त्याला सार्वजनिक यंत्रणा, रस्त्यांवरची सुरक्षितता ही जास्तीत जास्त असायला हवी आहे. आणि त्याला परदेशी काही उदाहरणं निश्चित दिली पाहिजेत, की सिंगापूर, हाँगकाँग या ठिकाणी नोकरी करणाऱ्या बायकासुद्धा रात्री 1:30-2 वाजता 15-20 मिनिटात घरात व्यवस्थित चालत येऊ शकतात. तर हे वातावरण आपल्याकडे आलं पाहिजे. हा आदर्श लोकांच्या समोर ठेवला पाहिजे. बरी गेली होती बाहेर, तिचं खोडकी जिरली अशी म्हणणारी लोकं अजूनही आहेत. तो तर दुर्दैव आहे. त्यांना तुम्ही विशेषतः, आणि हे मी पुरुषांना सांगेन, बायकांचं काय होतं, ह्या सगळ्या सुधारणामध्ये बायका लाभार्थी आहेत. त्यामुळे त्या चटकन याच्याशी तडजोड करतात. पुरुषांना ते जाता-जाता, "कशाला नडलंय का तुझं?" भाऊ पण तेच म्हणेल, नवरा पण तेच म्हणेल, "माझी ना नाहीये जायला, पण नडलंय का? इतके सगळे धोके पत्करून नको जाऊ." असं करेक्ट. असं ते अतिशय किरकोळीने घेतलं जातं, की असं की "नाही तू जा, मी आहे तुझ्या पाठीशी. बघीन मी काय ते." असं त्यांनी म्हणायला हवं आहे पुरुषांनी. हां, किंवा ते हां. म्हणता आहेत, पण तरीही प्रमाण कमी आहे. प्रमाण कमी आहे. आणि समजा नाही म्हटलं तरी फारसं किरकोळीने घेतलं जातं. त्याचे करेक्ट. गंभीरपणे घ्यायला हवेत त्या गोष्टी. नाही, नक्कीच तुम्ही गंभीरपणाने. म्हणता हे जाणवते, की आजची स्त्री आपण ज्यावेळेस बघतो, घर, मूल आणि जॉब आणि त्याच्यानंतर छंदही जोपासतात. म्हणजे आहेत बऱ्यापैकी हं, त्या हं. करतायत त्यांच्या आहेत. हो, छंदांच्या हो, गोष्टी हो. आणि खूप सुंदरपणे. पण आता प्रश्न येतो, बालपण झाल्यानंतर ज्यावेळेस माणूस लग्नाच्या वयात येतं, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणाहून तो प्रेशर असतो. हं. आता करायचंय, कधी करायचंय, कोण करणार, कसं करणार? 22व्या वर्षी झालंच पाहिजे, 25च्या आत झालंच पाहिजे. हा हां. आमच्यावरती दबाव होता. करेक्ट. पुढच्या मुलींवर मला असं दिसतंय 30च्या आत झालं पाहिजे, हा दबाव अजूनही आहे, आहे, आहे. असं मला दिसतंय. हां, 28-30 आमच्या वेळेला ती मर्यादा आहेच. 25 होती. आणि आपल्याकडे ना एकाच गोष्टींचं असं म्हणता येणार नाही. मी मुंबईत राहते म्हणून ते 25च्या आत होतं. पण ज्या ग्रामीण भागामधल्या मुली, 18. आत्ता माझं हे आत्मकथन प्रसिद्ध झाल्यावरती, ती 35शीतली असेल लग्न. ती म्हणाली, "माझं 24व्या वर्षी लग्न ठरलं." ती होती साताऱ्याची. ती म्हणे, "आणि मग मला ना आजोळी जायला, चला बाबा सुटले. आता सांगायला झालं माझं लग्न ठरलंय." असं ती ओके. 24व्या वर्षीच म्हणत होती. आत्ता माझं आत्मकथन प्रसिद्ध झालं म्हणजे गेल्या वर्षीची गोष्ट आहे ही. असं बापरे! ती मुलगी म्हणजे आपल्याकडे काय होतं, मुंबई, पुण्यामध्ये ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्या ग्रामीण भागात सांगली, साताऱ्यापर्यंत, तिथल्या आणखीन खेड्यापर्यंत पोहोचल्या असतील असं नाहीये. नक्कीच, नक्कीच. म्हणजे आपल्या कोणी मला असं म्हटलं, "काय होतंय माहिती आहे का? इतका महाकाय अजस्त्र देश आहेत आणि त्याच्यात वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळी मूल्य, ह्याच्यानुसार प्रत्येक वर्तुळामध्ये ही इकडची स्त्री स्वतंत्र झाली म्हणून तिकडची झाली असेल असं नाही. अजिबात नाहीये. असं होत नाहीये, की नक्कीच. मी सर्वसामान्य एक नियम हा मुळी लावताच येत नाहीये कुणालाही. आपल्या संबंध समाजाला तो एक लावता येत नाहीये. नक्कीच. आज तुलनेने एक घडतं, हे प्रसार माध्यमांमुळे मुंबईत जे काही घडतं, ते एका क्षणात ग्रामीण भागांपर्यंत पोहोचू पोहोचतं. शकतं. करेक्ट. पण इथे पुन्हा काय होतंय, की बलात्काराच्या आणि अशा ज्या प्रतिकूल बातम्या जेवढ्या क्षणात जातात, तेवढे रोज मला असं वाटतं आकडेवारी द्यायला हवी आता, की इतक्या चांगल्या घटना घडलेल्या आहेत. नक्कीच, रोज नक्कीच. किती माणसं प्रवास करतायत, त्याच्यातले ॲक्सिडेंट किती आहे. कारण असं जर बातम्या दिल्या तर त्याचा एक वेगळा परिणाम होऊ शकेल. नक्कीच. इतक्या मुली नोकऱ्या करताहेत, त्याच्यातल्या किती जणींच्या याच्यात हे घडलं. म्हणजे मध्ये कॉल सेंटरच्या काही केसेस आल्या होत्या, की त्या विचार त्यावेळेला त्या "अहो मॅडम, हे ना कधीतरी झालंय." पण हल्ली कॉल सेंटर म्हटलं की सगळे लोकं असे बघायला लागतात आमच्याकडे, नाही, नक्कीच. हो. की असं काय झालं? हां. तर कारण कधीतरी, आणि मग म्हटलं त्याही लोकांची जबाबदारी असते, त्या जे कोणी ड्रायव्हर्स आहेत. अरे, आम्ही सगळे असे नाही आहोत. तर बरोबर. त्या एका ड्रायव्हरच्या विरोधात तुम्ही निषेध किंवा काहीतरी पत्रबित्र द्या ना. म्हणजे लोकांना एक सुरक्षितता येईल, की तुम्ही सगळे तसेच नाही आहात आणि जो आहे त्याला तुम्ही विरोध करता आहात. करेक्ट. असं काहीतरी विधायक बातम्या ह्या सगळीकडे पसरणं, हे आत्ता तुमच्याशी बोलता-बोलता मला सुचतं, की विधायक बातम्या सगळीकडे पसरायला हव्या आहेत. वेचून-वेचून प्रतिकूल बातम्या तेवढ्याच जातात सगळ्या आणि ठिकाणच्या. म्हणजे स्पॉन्सरशिप कोणत्या बातम्यांना मिळते. तर विधायक काही वाहिन्यांनी ह्या बातम्या सुरू केल्यात, की काय-काय चांगलं घडलं.
तर त्या अर्ध्या तासात कधीतरी आपण बरे इतक्या वाहिन्या आणि इतके कार्यक्रम झालेत की सगळं बघितलं जात नाही. नक्कीच, मग नक्कीच. ते म्हटलं अरे हा उपक्रम चांगला आहे की महाराष्ट्रात चांगलं काय काय घडलं असा एक उपक्रम एका वाहिनीवर कुठच्या तरी मध्ये मी बघितला होता की आम्ही विधायक कामं केलेली आहेत. ओके. पण एकंदरीत सगळ्या झोडून काढणे आणि ह्या प्रकारच्या बातम्या जास्ती पसरतात. स्त्रीच्या बाबतीत त्या आणखीनच पसरतात. वणव्यासारखी. हां. त्या बातम्या जास्तीच पसरतात आणि काय होत आहे त्यातून मी आणखीन एक म्हणेन बलात्कार आणि याच्याबद्दल भरपूर लेखन होतं किंवा याच्या विरुद्ध जागृती आहे. पण स्त्रीची टिंगल-टवाळी होते येता-जाता. हां, हां. ती विनोदाचा विषय असते एकसारखी, की ती सासू-सुनाबद्दलच्या वाहिन्या ह्याच्यात दोघीही हास्यास्पद करमणूक करून घेतात लोकं. खूप मालिका त्याच्यावरती चाललेल्या आहेत. ह्याच्यामधून स्त्री करमणुकीचं साधन होते आहे आणि तिच्याकडे पुरेशा गंभीरपणे बघितलं जात नाही, हे खूप जणांच्या लक्षात येत नाही. कारण नक्कीच. याला आपण जसं स्लो पॉइझनिंगसारखं होतं, ते हळू समायला भांडतायत बायका असं नाही. अरे पण त्याच्यामध्ये गांभीर्य काय आहे? कोणीतरी म्हटलं काय होतं तुम्हाला जी दिसतं ना सासू आणि सून, तर तो सत्तेचा प्रश्न असतो. सत्ता कोणाची तुझी का माझी? बरोबर. उद्या पुरुषांना आम्ही उलटं जर आम्ही स्त्री चळवळीतल्या बायका आम्ही काही काही चर्चा की उद्या पुरुषांना जर सासूरवाडी लागलं तर ते पण असेच भांडतील. नंदाबरोबर का मेव्हणे सासरा असेच भांडायला लागतील. सत्तेचा प्रश्न निर्माण झाला सत्ता नक्कीच, कोणाची. नक्कीच. आज तुम्ही का भांडत नाही? तुम्ही तुमच्या घरातच असता म्हणून तुम्ही भांडत नाही किंवा ते एकमेकांमध्ये. असतं ना, की हं. आपल्याकडे असं असतं, की मुलाचं लग्न झालंय म्हणजे व्यवहार तुझे आहेत, तू बघ. हं. तितकं सहजपणे सून आल्यावर दिलं जात नाही, हे तुझं आहे, तू बघ म्हणून. हां, असं ते दिलं जात नाही. नक्कीच नाही दिलं जात. आणि ह्याला उपाय करणं म्हटलं ह्याला खरोखरच आहे. आता गंगाधर हरगळे माझ्या आई-वडिलांच्या पिढीचे होते. ते म्हणाले, की लग्न हा क्षण असा, की जेवढं शक्य असेल तर तुम्ही वेगळं राहायला लागा आणि तुमच्या स्वतंत्र जीवनाला सुरुवात करा. पण आपल्याकडे इथेही काय होतं, की प्रसारमाध्यमं अजून खूप जण आता माझ्या ज्या मैत्रिणी आहेत बँकेतल्या, जिथे आर्थिक शक्यता होती, पहिल्यापासून त्यांना आम्हालाही स्वातंत्र्य हवंय, नकोच सून-बीन घरामध्ये. तुम्ही वेगळ्या राहा, आम्ही वेगळ्या राहू आणि मग ते संबंध खूप चांगल्या प्रकारचे राहू शकतात. पण ह्या सगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये अजूनही 4-4 कुटुंब एकत्र फार गुण्यागोविंदाने हे चित्र साफ खोटं आहे. जेव्हा आम्ही सांगतो, की हे एक चित्र खोटं आहे. कुणीही बायकाही एकत्र राहू शकत नाहीत, पुरुषही राहू शकत नाहीत. मोठ्या-मोठ्या ज्या कुटुंबांच्या ह्याच्या असतात, ते पुष्कळदा त्यांची घरं वेगळी ठेवतात. ते भाऊ-भाऊ बिझनेस एकत्र करतात. हां, किंवा मग पण तेवढा स्पेस असतो त्यांना, जिथे त्यांना पर्सनली त्यांची जागा हां, आणि मिळते. प्रचंड मोठा बंगला आहे, प्रत्येकाला 6-6 खोल्या आहेत. अशा वेळेला काही प्रश्न येत नाही. नक्कीच, नक्कीच. पण सर्वसाधारण आपल्या 3 आणि 4 खोल्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे राहा. त्याच्यामध्ये गोडी असते जास्ती. आणि आपण अजूनही काय होतं, की पाळणाघरं, वृद्धाश्रम आता हळू रुळत जातं. आमच्या काळात पाळणाघर जरा वाईट समजलं जातं आणि ती चांगली नव्हती. हळू पाळणाघरं खूप चांगली यायला लागली. म्हणजे बाईनी जर नोकरी करायची, तर पाळणाघरं उत्तम व्यवस्था पाळणाघरांची हवी. तिला आपलं मूल तिथे ठेवून जाताना कुठचीही धाक नाही. बाहेर आयते पदार्थ मिळणं, हे आमच्या काळामध्ये चांगले मिळत नव्हते. तर त्या सुखसोयी मला आता दिसतात, नक्कीच. की भाजी चिरलेली मिळू शकते, सगळं हे मिळू शकतं. आणि दोघांनीही घरातली कामं वाटून घ्यायची. याच्यामध्ये मला पुष्कळ हल्ली पुढची जी तुमची पिढी आहे, याच्यामध्ये मुलं सहकार्य करताना दिसतात. नक्कीच, नक्कीच. पुन्हा हाच प्रश्न आहे, की इथे मुंबई, पुण्यात सहकार्य करतायत, खेडेगावात ती करतात का? आणि ती सहकार्य कारण माझ्या काळात सुद्धा माझ्या एका मैत्रिणीचा नवरा तिला खूप मदत करतो. "तू बाहेर सांगू नकोस, मी मदत करतोय हे." असं तो ओके. तिला नेहमी बचवायचा. आलं की लक्षात. तू एवढी भांडी घासून मला स्वयंपाक नाही, मी भांडी घासून घेतो कामवाल्याने. पण तू सांगू नकोस हं कोणाला मी भांडी घासतीये म्हणून. नाही, असं. आजही असं होतं ना, की बंद दाराच्या मागे तुम्ही काय करताय? कारण हां. 2 BHK आपलं हां, करते. तर ते हां. बाहेर जात नाही ना, बाहेर जनरल जात करत नाही. नाही. हो. किंवा पाहुणे आल्यानंतर तितकंसं होत नाही. पाहुणे आल्यानंतर ती एकटीच असते जी किचनमध्ये राब-राब करते हो. आणि शेवटी ती संध्याकाळी तेही म्हणून दाखवते, हं. आज खूप काम करायला काम झालं. करायला लागलं. नक्कीच, नक्कीच. पण आता पुन्हा मुद्दा येतो तो, की हे जे समाजाचं प्रेशर असतं 22 वयापासून ते 28 पर्यंत किंवा 30 पर्यंत, हं. त्याला सामोरं कसं जायचं? कारण जसं तुम्ही उदाहरण दिलंत, की ती 24व्या वर्षातली मुलगी म्हणते, "मी आजोळी जायला तयार झाले." अशा कित्येक मुली आहेत. मग ते शिक्षण म्हणा, त्यांचं कमवतं म्हणा किंवा आजकाल तोही येतो ना बॅलन्स, की त्याचे पैसे थोडे कमी आहेत, माझे थोडे जास्त आहेत आणि म्हणून जुळत नाही आहेत बाबा गोष्टी. किंवा आजकाल मुली इतक्या सुंदर प्रकारे कमवत आहेत, तर त्यांना त्या लेव्हलचा किंवा तसं समजून घेणाऱ्या व्यक्ती नाही आहे. जसं तुम्ही म्हणालात, की रात्री जायचं आहे किंवा जास्त कामाचे तास आहेत, गोष्टी आहेत आणि आई-बापांकडे असताना थोड्याशा मुभा मिळतात, की तांब्याही नाही उचलला तरी चालतो.
पण ते समोरच्या घरात गेलं होणार नाहीये. मग ह्या सगळ्या प्रेशरला कसं सामोरं जायचं? एक म्हणजे तुम्ही जे म्हणताय ना, माहेरी सुद्धा ना घरकाम करण्याची सवय असली पाहिजे सगळ्यांना. आणि 2 गोष्टी मी म्हणेन. पहिल्यांदी काय होतं, वेगवेगळी चित्र दिसतायत, की ओके. मुलींना सुद्धा काही मुली अशा आहेत, की नवऱ्याच्या जीवावर आयतं मिळालं तर त्यांना हवं असतं राहायला. आहे. तर मी एक नेहमी सांगते, तुम्हाला जेव्हा स्वातंत्र्य हवे ना, तेव्हा ते जबाबदारी पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभ्या राहा. ओके. आपला अन्न, वस्त्र, निवारा याची सोय मुलींनी सुद्धा स्वतःची निश्चितपणे बघायला पाहिजे. नक्कीच. आणि ह्याच्यावरती दुसरा पर्याय नाही. मग तुम्हाला बाहेर पडण्यासाठी ज्या सुविधा हव्यात, त्या तुम्ही समाजाकडून अपेक्षा करा, की मला हे सगळं मिळालं पाहिजे. पण पहिल्यांदा तुम्ही विचारा. आणि लग्न हा माझा प्रश्न आहे. जोपर्यंत मी सगळ्या समाजाला त्रास देत नाहीये कुठेही, तोपर्यंत माझ्या ह्या वैयक्तिक बाबतीमध्ये तुम्ही कोणीही बोलण्याचं कारण नाही. पण कारण याच्यात ठराविक आक्षेप कोणाकडे, आम्ही खूप स्थळ चाललो, पण तिला मिजासी आहेत. असेल तिला मिजास, तुम्हाला काय करायचं आहे? तिची मिजास जर पुरी झाली नाही, तर ती राहू शकते एकटी. माझ्या बाबतीत असंच मी मार्ग हे स्वीकारला, की माझी एक की मला आधी परिचयोत्तर विवाह पाहिजे. जर परिचय करून घ्यायचे तर तो मला नको. असा माणूस त्या काळामध्ये मला ह्या मुद्दाम ठराव योजिक याच्यामध्ये नाही भेटला. मग जाऊ दे, नको मला. उगाच कोणतातरी एक लग्नाचा शिक्का पाहिजे म्हणून कोणतातरी मी गळ्यात बांधून घेणार नाही. माझी ती अजिबात तयारी नव्हती. कारण मला खात्री होती माझं पटलं नाही तर मी घटस्फोट घेऊन बाहेर पडणार. माझी ओके. स्वतःबद्दल खात्री होती मला. त्यावरती काय हे करायला लागतं हे मला माहीत नव्हतं. पण मुळात माझी असं स्वीकारण्याची तयारीच नव्हती. आता आई-वडिलांवर नातलगांचे दबाव येतात. खूप आज येतायत की नाही मला माहीत नाही. येतात. नक्कीच येतात. पण कारण माझ्या काळामध्ये ते निश्चित येत होते, की अशी कशी तुमची मुलगी तुमचं ऐकत नाही. तर माझ्या आई-वडिलांनी तेवढं हे ठेवलं, की लोकं असं विचारतात. म्हटलं आता लोकांना मी हे ठरवेन. आणि म्हटलं ह्याला एक दुसरा मार्ग असतो, की मी बँकेतली नोकरी माझ्या हातात ठेवली होती, की मी स्वतः बाहेर वसतिगृहात जाऊन राहीन. तेवढा पैसा माझ्याजवळ असला पाहिजे. आई-वडिलांना त्रास देण्याचा, त्यांच्या मनाविरुद्ध वागून आणखीन त्यांच्या घरात राहायचं त्यांच्या जीवावर, हे मला कुठेतरी पटत नसे. माझ्या आई-वडिलांनी तशी वेळ कधी आणली नाही. याबद्दल मी नेहमी म्हणते, की नाही माझ्या आई-वडिलांचं श्रेय. पण एखाद्यांनी जर अशा केसेस झालेल्या आहेत, नक्कीच, की नक्कीच. "तू हा स्वीकार, नाहीतर आमच्या घरातून चालती हो." हो, बरोबर. असं ते म्हणू शकतात. तर ते जर म्हणाले, तर आपलं घरामधून बाहेर पडण्याची तयारी पाहिजे. स्त्री चळवळीमध्ये ह्याबद्दल विचार होत असे, की नवऱ्याकडून असो नाही तर वडिलांकडून असो, घराबाहेर पडल्यावर बाईला आधार कोणता? हां. पुरुष जसा पदपथावर झोपू शकतो, तशी बाई सुरक्षित नाहीये. नक्कीच नाहीये. तेव्हा त्यासाठी बायकांसाठी आधारगृह ही उभी करायला हवीत. हे 1940 पासून कृष्णाबाई मोटे, मालतीबाई बेडेकर सांगतायत. आजही म्हणताहेत, पण आजसुद्धा ती व्यवस्था पुरेशी उभी नाहीये. नक्कीच. म्हणजे मी डाव्या, उजव्या दोन्ही चळवळीत उभी राहिली, की चटकन आत्ता जर घराबाहेर पडायचं आहे, आत्ता आई-वडिलांनी म्हटलं, की "हे स्थळ पसंत नाहीये का आत्ताच्या आत्ता बाहेर हो." तर मी कुठे जाऊ? हा प्रश्न जो आहे याच्यासाठी सार्वजनिक व्यवस्था म्हणजे ज्या कोणी मार्गदर्शक आहेत, की नाही तुम्ही स्वतंत्र वागा, त्यांच्याकडे आधारगृह पाहिजेत. नाहीतर त्यांना स्वतःच्या घरामध्ये तिला आश्रय देण्याची हिंमत पाहिजे. पण प्रत्येकीला माहिती आहे स्वतःचं घर, तिचा नवरा, तिची बायको, मुलं किंवा अगदी मी घराचं आहे. माझे आई-वडील, माझा भाऊ-बहिणी हे सगळे त्या माझ्या मताशी सहमत असतात असं नाही. नक्कीच, नक्कीच. अशा वेळेला मी तिसऱ्या व्यक्तीला माझ्या घरात कसा काय आधार देऊ शकते? ते पण आहेच. त्यामुळे सार्वजनिक आधारगृह असणं, ती संस्थांकडून असू देत, नाहीतर सरकार, की जिथे काही चौकशी तुमची केली, अशी आधारगृह स्त्रियांसाठी असली पाहिजेत. नाहीतर ह्या प्रत्येक अडथळा आणि मग शेवटी स्त्री विवाह शरण राहते, की मला जर कोणता पर्याय नाहीये, तर मग मला लग्न करणं भाग आहे. पण मग माझ्या आत्मकथनामध्ये एकीबद्दल मी लिहिलंय आणि तिची मी परवानगी घेतली होती, की "तुझं नाव लिहू का?" तर म्हणाली, "माझं नाव लिही." आज मी त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडले. तिने जो कोणी मला होकार देईल तो, असं करून तिने लग्न केलं. ती म्हणाली, "माझ्या संसारात मी सुखी आहे. पण माझं असं झालं होतं, मी दिसायला हे तू माझ्या नावासकट लिही." ओके. ही डेटाही तिच्यामध्ये होती. उत्तम खेळाडू मुलगी होती ती कॉलेजमधली. फक्त रूपाने सामान्य होती आणि त्याच्यामुळे लग्नाच्या बाजारामध्ये प्रत्येकाकडून नाकारली जाते. काळी आहे, बुटकी आहे, काळी आहे, नको अशी मुलगी आम्हाला. नाही, पण आजकाल ना लग्नाच्या बाजारात तुम्ही ज्यावेळेस नाकारता हो. म्हणता ना, त्यावेळेस आजकाल वेगळ्या पॅरामीटर्सवर नाकारलं जातं असं जाणवतं. हं. म्हणजे तुमचं कमावणं, तुमचं दिसणं आणि तुमचा
भाग कुठला आहे, प्रभाग कुठल्या प्रभागातून येत आहे. म्हणजे पुण्यातल्या राहणाऱ्या मुलाला जर आपण नागपूरची मुलगी दाखवत असू तर पटकनी नाही होतं आधी. हं. भाषा म्हणा किंवा लहान-सहान म्हणा, वागणं म्हणा, यात खूप फरक जाणवतात. जसं तुम्ही मगाशी पण म्हणालात, हं. की काही गोष्टी इथे जितक्या लवकर मिळतात, तितक्या लवकर तिथे मिळत नाहीयेत मिळत नाही. किंवा सोशल मीडियाने त्या पोहोचतायत, पण त्याची अवेलेबिलिटी तेवढी नसते. अशा वेळेस मग तसे काही किस्से होते का त्या काळांमध्ये सुद्धा, की शिक्षण आहे म्हणून नकार मिळतोय किंवा मग अशा वेळेस फक्त मग शिकलोय म्हणून चूक झाली हे पण जाणवायला लागतं किंवा आई-वडिलांनी कुठेतरी जाणवतं आपण उगाच शिकवलंय समोरच्याला किंवा तो आत्ताही येतो ना, की उगाच तुला घातलं नोकरीला, उगाच तुला पैसे कमवायला सांगितले आणि म्हणून तू शहाणी झालीस आणि म्हणून नाही म्हणतेस. हं. मग अशा वेळेस कसं होतं? अशा वेळेला थोडंसं असं होऊ शकत होतं. पण म्हणून मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी नाही झालेलं. नक्कीच नाही. मुलींना स्वतःला शिकायला आवडतच आहे काही झालं तरी. म्हणून ते आहे. म्हणजे मुली पुढे माझ्या काळामध्ये इंजिनियर मुली फार क्वचित होत्या. नव्हत्याच जवळ-जवळ आणि इंजिनियर होऊन मग ती पुढे काय करणार? ती फॅक्टरीमध्ये नोकरी कशा? पुढे प्रचंड संख्येने मुली इंजिनियर झाल्या, इलेक्ट्रॉनिक सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात राहिल्या. मला आता जाणवतं, की त्या लष्करी अधिकारी होत आहेत, नक्कीच. वैमानिक होत आहेत. म्हणजे एका बाजूला हे खूप सुधारण्याचं टोक आहे आणि दुसऱ्या बाजूला बलात्कार आहेत. डॉक्टर स्त्रीवरती आत्महत्या करण्याची वेळ येते आहे. कारण आपल्याला जे वाटतं जीवन मूल्यव्यवस्था बदलली असली आणि समाजाशी टक्कर देण्यासाठी स्त्रीला थोडं जास्त समर्थ करायला हवं आहे, ओके. की ही एखादी डॉक्टर मुलगी कलकत्त्याची ही आत्महत्या का करते? डॉक्टर माणसाची आपल्या समाजामध्ये इतकी गरज आहे. एखाद्याने तुला नाकारलं असेल, एखाद्याने काहीतरी ते भोवताली असेल कोणतीतरी चांडाळ-चोपड. अगं, इतका सगळा समाज डॉक्टरची वाट बघतोय. नक्कीच. थोडं तुम्ही दुसरीकडे बघा. मला कुठेतरी वाटतं भोवतालच्या हे जगामध्ये याच्यामुळेही होत असेल. मुलींना सामाजिक दृष्टी मुलींची जर विकसित केली, तर त्यांच्या त्या एका म्हणजे हा लग्नाचा संदर्भ मुलींचा सुटला पाहिजे नक्कीच. आणि कारण तो संदर्भ सुटत नाहीये, की मी कितीही शिकले ना, तरी ते लग्न आणि मूल हे झाल्याशिवाय मला सामाजिक मान्यता मिळत नाही. करेक्ट. हे कुठेतरी स्त्रीच्या स्वतःच्या मनात आहे. लोकं असे असतात, हल्ली लोकांचं कसं झालंय माहिती का? स्वतःच्या घरात त्याला घटस्फोट शेजारच्या मुलीने घटस्फोट घेतला तर चालतो. मी मुंबई, पुण्यात हे बघतो. अहो, जाऊ दे तिचं पटत नव्हतं घेतला तिने. चांगलं म्हणतात लोकं. त्यांच्या नाही, नाही, नाही. तू ते जमवून घ्या सगळ्यांच्याशी. आपल्या घरातल्या मुलीला म्हणायचं. म्हणजे खूप पूर्वी काही याच्यामध्ये संघटनेतले लोकं म्हणायचे, सामाजिक संघटनांमधले, की शिवाजी आदर्श आहे, शिवाजी निर्माण, पण तो माझ्या घरात नको, शेजारच्या घरात. तसं मुलीला तिला पाहिजे तसं मनासारखं मिळत नाहीये आयुष्य. तिला घटस्फोट घेऊन दे शेजारच्या घरातल्या. माझ्या घरातली माझी जेव्हा तयारी असेल ना, तेव्हा आपण खरं सुधारतो. बरं नाही का तुझं पटत आहे? काही घटस्फोट मी आता ऐकलेत, की 4 महिन्यात घटस्फोट, 6 महिन्यात घटस्फोट अशा 2-3 केसेस माझ्या ह्याच्यात आल्या. ती माणसं नेमकी कारणं मात्र सांगत नाहीत, हां. की "अरे का झाला?" की आपण सोशिओलॉजिकल नाही तो झाला. मग ठीक आहे, आम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये पडणार नाही आणि मग इतर लोकं, "हो, एवढं काय अगदी 4-6 महिन्यात वेळ." म्हटलं त्यांना कुठेतरी म्हटलं सुखाचं आयुष्य मिळालं ना, नवरा आहे, बायको मुलं आहेत, सगळे तर सगळ्यांना ते हवं असतं. नक्कीच. ज्या अर्थी 4-6 महिन्यात त्यांनी घेतलाय, तर ती काहीतरी असह्य घडलं असेल. त्याच्याशिवाय ते घेणार नाहीत. कोणीही झालं, मुलगी असू दे, नाहीतर मुलगा असू दे. कोणीही त्याच्याशिवाय घटस्फोट घेणार नसतं. पण जर त्यांनी तो आणि पुन्हा हे जे असह्य आहे ना, हे असह्य प्रत्येकाच्या बाबतीत वेगळं असतं. नक्कीच. माझ्या काळामध्ये माझी एक जी मैत्रीण होती, ती युनियनचं काम करणारी होती. तिने लग्नाच्या आधी सांगितलेलं होतं, की मी युनियनचं काम करते आणि ह्याचं मला तीच आवड आहे. बाकी मला कपडे, दागिने वगैरे ह्याचं कशाचंही नाही, मी मिळवती राहणार. हो, आमची काही हरकत नाही, घरातलं सगळं सांभाळून करा. घरातलं काम हे कधीच संपणार नसतं. तेव्हा तिने 2 वर्ष बघितलं, की ह्या लोकांना नेमकं कळतच नाहीये मी काय करायचं ते. मूल होऊ दिलं नाही आणि तिने घटस्फोट घेतला. एवढं काय अगदी सार्वजनिक काम करायचं युनियन असं त्यावेळेला बोललं गेलं. पण ती तिची गरज होती. तुमची असेल नाही तर नसेल, ती तिची गरज होती. तिला नाही त्याच्याशिवाय राहता येत. तिला ओके. सार्वजनिक कामामध्ये शिरायचं आहे. तिला तिच्या आयुष्याला नेहमी एक सार्वजनिक बाजू असावी. फक्त घर-संसार याच्यामध्ये ती रमू शकत नाही. नक्कीच म्हणजे हे याच्यातून जे हे घडतं तसा हा लग्नाचा संदर्भ सुटला पाहिजे बाईच्या आयुष्यातला. नाही पण आपल्या म्हणजे समाजामध्ये आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस तुमचं आयुष्य फुल स्टॉपवर येतं ते लग्नानंतर किंवा हं, लग्न हा तुमच्या आयुष्याचा अंतिम ध्येय असतं. म्हणजे तो मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात. हं. तो एका दाढी मिशावाला दिसला, तर त्याला पहिलं विचारलं जातं, "लग्न केलत का?" हो. आणि मुलीलाही एका पर्टिक्युलर वयानंतर विचारलं जातं,
लग्न झालंय का तुमचं, तिथून झाला असेल तर मग लोकांचा बघायचा दृष्टिकोनही बदलतो, तुमच्याशी बोलण्याची पद्धतही बदलेल. बदलते. आणि फार महत्वाचं बोललाय तुम्ही. आणि त्याच्यामुळे असंही होतं की तुमचा मान सन्मानही बदलतो. म्हणजे जर माणूस लग्न झालेला नसेल, मुलगा किंवा मुलगी, त्याला तेवढ्या अथॉरिटीनी गोष्टी विचारल्या जात नाहीत, सांगितल्याही जात नाहीत, त्यातला काय तो बघतोय. पण ज्यावेळेस तो झालेला असेल तर त्याला एक आदराने 4 लोक विचारतात, 4 लोक 4 गोष्टी सांगतात. आता ह्याला सगळी समज आली आहे हा. असं गृहीत धरलं जातं आणि याचा प्रत्येक गोष्टीवर बोलण्याचा अधिकार आहे. करेक्ट. ते मी माझ्या आत्मकथनामध्ये लिहिलंच आहे ना, हो, की प्रत्येक गोष्टीचं नाही, तुझं लग्न झालेलं नाही तू बोलू नकोस, हे मी अनुभवलं होतं. नक्कीच. तर मला काय होतं, मी लेखन करणारी होते, माझा अभ्यासाने खूप आहे, त्यामुळे माझं अडलं नाही, पण भोवतालच्या अडतंय बऱ्याच लोकांचं. जणींचं अडत होतं याच्यामुळे, की तुम्ही बोलू शकत नाही. ह्याच्यावरती बोललं पाहिजे सगळ्यांना, काहीतरी मुख्य म्हणजे आता तुम्ही आणखीन एक फार महत्वाची गोष्ट बोललात, की हे पुरुषाच्या बाबतीतही घडतंय. हो, नक्कीच, नक्कीच. कारण मी माझ्या आत्मकथनाने आपला संबंध समाज हा मॅरेज ओरिएंटेड आणि मॅरेज प्रोन आहे. हे कशासाठी? लग्नासाठी. ते कशासाठी? लग्न. ही उद्दिष्ट लहानपणापासून बदलली पाहिजेत. नक्कीच. आणि ही आहेत हे मला काहीतरी कशावरून? तर म्हटलं तुम्ही टीव्ही सिरियल ज्याच्यामध्ये प्रायोजक प्रचंड पैसा ओततात. नुसती झलक जरी बघितली, पूर्ण आणि मधून-मधून जाहिराती, प्रत्येक प्रसंग लग्नाशी निगडीत असतो. हो. ती झलक जी दाखवतात ती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मी सीरियल बघत नाही, पण त्या झलकमध्ये कळतं आणि एवढे प्रायोजक त्याच्यामध्ये पैसा ओततायत म्हणजे लोकांना ते आवडतंय. नक्कीच. ऑफिसमध्ये त्याच्यात मी प्रत्येक गोष्ट नाही, हे काय आहे, हे मी मुलीच्या लग्नात देईन. आम्ही अमुक करू, ते अमुक करू. मी माझ्या ऑफिसमधल्या मी प्रसंग लिहिलेत ना, की मी काहींना मराठी शिकवत होते. काही नॉन मराठी लोक हां, होते, त्यांना शिकवत होते. बरोबर. काही जण ग्रॅज्युएशन होते, त्यांना कॉलेजला जाणं, तर त्यांना मी शिकवत असे त्या ह्याच्यामध्ये. तर त्यांनी मला नंतर खूप अशा, "मॅडम आम्ही तुम्हाला काहीतरी देणार होतो खरं म्हणजे." म्हटलं, "अरे काही नाही दिसेल." "नाही आम्ही काय ठरवलं तर तुमच्या लग्नात आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही संधीच दिली नाही आणि आता उशीर." आता उशीर अरे झाला. तुम्हाला वाटतंय ना काही, मग तुम्ही ते त्याच वेळेला द्या ना. तुम्ही लग्न ठरण्याची वाट का बघत नाही, बसलात? आजकाल ते म्हणजे उलटं होतंय. असा समाज आपला आहे, की नाही आम्ही काय तर त्यावेळेला मग मी काहीतरी मोठं देईन, मी सगळ्यांच्या बरोबर नाही देणार, असं इच्छा असते. मी असं म्हणत नाही, की आपण फुकटचं उपकार असं नाही आलं फुकट लक्षात. मिळते अशी कोणाचीही बुद्धी नव्हती. नाही आलं. पण हे अगदी नाही, सहजपणे आपल्या समाजामध्ये याच्यातच एक घडतं. ॲड ऑन होईल. आजकाल असंही होतं म्हणजे हं, बऱ्याचशा लग्न झालेल्या, न झालेल्या मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये ज्यावेळेस ते हं, नातेवाईकांकडे जातात आणि आपण आपुलकीने म्हणतो, की आमच्या घरी या बाबा किंवा हं, पुण्यात मी आता घर घेतलं, येऊन जा तुम्ही. हं. तर तिथे पटकन म्हणतात, "नाही आता तुझ्या लग्नाचं जेवण येऊ. जेवायला हां, येऊ." हां, एक हां, संदर्भ येतो हां. पटकन. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं ते सांगायचं, मी लग्न करीन की नाही, पण मी माझा स्वतःचा फ्लॅट घेतला हीच घटना महत्त्वाची आहे, आपण त्यावेळेला लोकांना सांगायचं. ही अचिव्हमेंट आहे. लग्न हा योगायोग आहे. आहे तेही आहे महत्त्वाचं. पण लोकांना तुम्ही त्या वेळेला सांगितलं पाहिजे, नक्कीच, नक्कीच. की तुम्ही आत्ता मी नवीन घर बांधलं, ह्याच्यात मला आनंद आहे तुम्ही येण्यात. पुढचं पुढे, पुढचं पुढे. आत्ता तुम्ही या. आणि मग इथे जर असं की लग्न समारंभपूर्वक केलं नाही एखाद्याने, रजिस्टर लग्न केलं, कमी खर्चात केलं. कारण हल्ली पुन्हा मला असं दिसतं 4-4 दिवसांची लग्न सुरू झाली आहेत. आमच्या काळामध्ये आम्ही जी आधुनिक माणसं होती, ती बरीच जणं नोंदणी पद्धतीने विवाह करत होती. विशेषतः संघटनांची संमती, डाव्या-उजव्या कोणत्याही, की नाही आपल्याला खर्च नाही करायचा. मग तो आपला जे पैसा आहे तो आपण फ्लॅट घेण्यात घालवू किंवा अमुक करू, खरं. असं म्हणून कमी खर्चाची लग्न. तर मग त्यावेळेला ते समारंभपूर्वक सगळ्यांना बोलवत नाहीत. तर ते सांगायचं, की मी लग्न कसं करीन मला माहीत नाही. मी साधेपणाने करीन. तर तुम्ही आत्ता माझा आनंद आहे. मी घर घेतलंय तेव्हाच तुम्ही या. हे मी काहीतरी म्हणले. असं तुम्ही लग्न ह्या गोष्टीचं महत्त्व समाजामधून ह्या प्रकारे काढून टाकणं ही तुमच्या पिढीचं काम आहे. म्हणजे हां. मग तो आणि याच्यात मला सगळ्यात काय बरं वाटतंय, तुम्ही स्त्री आणि पुरुष दोघेही म्हणता आहात. नाही, नक्कीच, नक्कीच. कारण नेहमी बाईचा विचार लग्नासंदर्भात होतो. पण मी जेव्हा माझं आत्मकथन प्रसिद्ध झालं, त्यावेळेला मी एक म्हटलेलं होतं, "अगं मला असं वाटतं एकट्या पुरुषांच्याही काहीतरी समस्या असतात, पण ते लपवून ठेवतात. ते हो, बोलत नाही." पण बाईचं काय होतं, गळ्यात मंगळसूत्र नाही, अमुक नाही, याच्यात ते चटकन कळतं दिसतं. लोकांना. करेक्ट. तर पुरुषाचं तसं पण कळलं नाही ना, तरी त्यांचेही निश्चित काहीतरी एक-एकट्या पुरुषांचे प्रश्न असणार. नक्कीच. आणि ते सगळी जणं ह्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे कुटुंब हे युनिट असं गृहीत धरून आपण बोलतो. बरोबर. आणि आपलं थोडंसं असं होत आहे, की प्रत्यक्षात व्यक्तिजीवन हे खूप विकसित होत चाललंय. विशेषतः तरुण पिढीचं. की नक्कीच. मुलीसुद्धा एकट्या राहतायत, प्रवास करतायत, अधिकाराच्या जागा स्वीकारतायत. बरोबर. पण आपली मनं जी आहेत ना, ती मात्र अजून जुन्या ट्रेडिशनल ह्याच्यामध्ये राहिलेली आहेत.
आणि त्यामुळे नवीन जीवनमूल्य व्यवस्था जी प्रस्थापित व्हायला हवी आपल्याकडे, ती होत नाही. म्हणजे हे असंच, की तुझ्या लग्नात आम्ही येऊ, तू आम्ही करू. अगं नाही, तू आलीस इथे किंवा एकदा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र भेटूया. तू काय करणार आहेस पुढे? तू अजून कुठची नवीन नोकरी स्वीकारणार आहेस का? त्यावेळेला आपण एकत्र जमूया. ही मूल्यव्यवस्था, पुढची नवीन मूल्यव्यवस्था कोणती, ती तुम्हीच निर्माण केली पाहिजे पुढच्या पिढीने हेतूतः, की त्याच्यात आपल्याला जुने संदर्भ काढून टाकायचे आहेत. आणि ह्याच्यात मी एक म्हणेन, की जुने जे संदर्भ आहेत, जुने जाऊ द्या मरणा लागुनी अशी तुच्छता बुद्धी नको. नको. आमच्या पिढीने जी मूल्य जपली ना, त्याच्यामुळे समाज एक थोडा रस्त्यावरती राहतो. करेक्ट. नाहीतर तो अतिशय भरकटण्याचाही संभव असतो कुठेतरी. कारण एकट्या राहिलेल्या स्त्रिया माझ्या पिढीच्या या भरकटलेल्या सुद्धा मी बघितल्या आहेत. नाही त्याच्यामुळे सगळ्या जणी उत्तम प्रकारे राहतायत असं नाहीये. नक्कीच, नक्कीच. पण हं. आपला इथून विरोधही नाहीये, की लग्न करूच नका. हा नक्कीच अजिबात नाही, नाहीये. अजिबात नाही. हां, आपला विरोध आहे फक्त त्या जाळ्यात अडकून स्वतःचं स्वत्व विसरू नका विसरू नका. आणि स्वतः एक अभिव्यक्ती म्हणून तुम्ही काहीतरी आहात आणि त्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला तुमचं स्वत्व आहे ते तुम्ही जपा. हां. आणि ते जपता येत नसेल तर मग तुम्ही एकटा राहू शकता नक्कीच. हं. तेवढी तुम्हाला प्रेरणा आहे, तेवढे तुमच्याकडे स्किल्स आहेत, कॅलिबर्स आहेत, तर त्याच्यासाठी फक्त कोणीतरी प्रेशर करते. मग समाज, आई-वडील किंवा इतरत्र त्याला धजू नका. आणि माझा हा निर्णय होता. आता माझ्या मैत्रिणीचं मी दिलंय त्याच्यामध्ये उदाहरण तिचं, की ती म्हणाली, "मला नव्हतं असं येत." तर उगाच दुसऱ्याच्या मागे लागू नका. तुला वाटतंय का तडजोड करून लग्न मग कर आणि तू संसार कर. मी कधीही म्हणत नाही, पण जिला नाहीये इच्छा, जिला वाटते मी काहीतरी कर्तृत्व माझं दाखवू शकेन, तिच्यावर तुम्ही लादू नका. बरोबर. आणि क्षणाक्षणाला मग तुम्ही म्हणताय का, मग मी पण कसं आहे, की तुम्हाला नको आहे ना, आता स्त्री चळवळीमध्ये जेव्हा मी गेले, तेव्हा मी जरी अविवाहित असले, माझी मतं मांडली, माझे लेख हे सगळीकडे मान्यता मला मिळाली. माझ्या लेखांना अगदी संसाराबद्दल लिहिले, त्याबद्दल सुद्धा मिळाली किंवा आता मी मुलाखती देते आहे या ठिकाणी. नक्कीच. माझ्याबरोबरच्या भोवतालच्या म्हणे, "तू बोलू नकोस. तुझं लग्न झालेलं नाही म्हणून तर." अरे तुम्ही पुरुषांच्या बरोबर तुम्हाला पगार घेता आहात, पण तुम्हाला ट्रान्सफर मात्र नको. कारण का मी बाई आहे. मॅनेजमेंट म्हणायला लागली, इतक्या प्रचंड प्रमाणावर बायका येत आहेत, तर आम्हाला आता ट्रान्सफर करणं भाग आहे. आणि बायकाही एक म्हणाले, आम्हाला ट्रान्सफर नाही चालणार, कारण आम्ही बायका आहोत. आणि त्यांना ते नैतिकदृष्ट्या बरोबर वाटत होतं. इथे मी विरोध केला होता, की नाही तुम्हाला ट्रान्सफर्स घ्यायला हव्यात, तुम्हाला पुरुषांनी इतके पगार हवेत, तुम्हाला वरचा हुद्दाही हवा आणि मी बाहेर मात्र जाणार नाही. तू बोलू नकोस, तुझं लग्न झालेलं नाहीये. मग नाही बोलत सोडून दिलं. काही काळाने ते घडलं, की एखादीला काढून टाकलं, मग सगळ्या जणी चट गेल्या. मग त्यांच्या घरांनी व्यवस्थित तडजोडी केल्या. नाही म्हणजे बरोबर आहे. बायकासुद्धा आपल्याला सवलती मिळतील बायका म्हणून, तर त्या मिळवायला बघतात. त्यांची घरंही ती लादायला बघतात. थोडा कधीतरी प्रत्येक वेळेला कोणीतरी थोडं कडक धोरण हे स्वीकारायलाच लागतं. पूर्णपणे दरवेळेला तुम्ही सवलती आणि आरक्षण एकसारखी ही नाही आहे. कायम तुम्हाला तुमच्या खऱ्या विकासाला ती उपयोगी येतच नाही. नाही, नक्कीच, नक्कीच. हां. कुठलीही गोष्ट मोफत मिळते तोपर्यंत हां. ती छान वाटते. हां. एकदा तिचे मूल्य आलं की ती जडदायक होते. हां, नक्कीच, नक्कीच. हां. त्याप्रमाणे स्त्रियांनी सुद्धा आपल्याला नेमकी स्वातंत्र्याची जबाबदारी कोणती आहे आपली? आपण जेव्हा बाहेर पडतो तुमच्या घराची, नवऱ्याची, मुलाच्या मनाची तुम्ही तयारी करायला हवी, की मी माझा वरचं मला आणि हा निर्णय मग तू वरचा हुद्दा घेऊच नकोस. हा निर्णय घर घेतं. मी वरचा हुद्दा स्वीकारायचा की नाही हा निर्णय माझा स्वतःचा असेल. नक्कीच, हे नक्कीच. इथे अजून कुठेतरी स्त्रिया कमी पडतायत. हां, किंवा हा निर्णय घेण्यामध्ये. काळानुरूप तो थोडासा हां. बदललेला जाणवतो, की तो थोडासा आहे, पण नक्कीच हां. पर्सेंटेज वाईज प्रमाण कमी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ना मूलतः समंजसपणाने बनाय परिस्थितीच्या रेट्याने, की आता हिचा पैसा तर आपल्याला हवा आहे आणि मग नोकरी तर इथे मग जाऊ दे, मग घे तू, मग घे तू ट्रान्सफर. पण असं घरही म्हणतात, तीही म्हणते. हां, पण मग त्याच्यामध्ये तारांबळ ज्यावेळेस उडते, ती तिचीच उडते असं दिसतं चित्र किंवा तारांबळ दाखवलं उडते. जातं. हं. तेच हो. चित्र दिसतं. त्यावेळेस मग त्यांनी तुझा नाही, तिने प्रथमपासून त्या जबाबदाऱ्या कमी करायला हव्यात स्वतःच्या, बरोबर. की मी आता जाणार आहे. म्हणजे त्याच्यात सुद्धा मग बायकांचा कल असं होतो. मुंबई माझ्या इथं, कारण मी मुंबईचे होते, की मग मुंबईहून आपण जे शक्य तितकं अहमदाबाद मिळालं तर बघू. म्हणजे मग शनिवारी रात्री घरी यायचं आणि सगळं घरं सगळं व्यवस्थित लावायचं, काय ने-आण करायची ते सगळे आणून ठेवू आणि सोमवारी सकाळी रात्री आलं की मी पुन्हा अहमदाबाद. तर मी आता ही गृहव्यवस्था बघणार नाही. ती नवऱ्यानी आणि मुलांनी बघितली पाहिजे. असं त्यांनी व्यवस्था करायला पाहिजे किंवा तुम्ही काहीही
कामवाल्या ठेवा, काहीही ठेवा सगळ्या त्याच्याकडे. किंवा आमच्या काळात एक गाजलेला चित्रपट होता उंबरठा. ओके. उंबरठामध्ये ती नोकरीसाठी, करिअरसाठी बाहेर निघून जाते आणि ती जेव्हा घरी येते तोपर्यंत तिचे संबंध दुसऱ्या त्या नवऱ्याचे निर्माण झालेले असतात दुसऱ्या बाईशी आणि तो तिला सांगतो, "आता मी तिला ते थांबवू शकत नाही." ह्या वेळेला आम्ही जेव्हा चर्चा केली होती आम्ही एका मंडळामध्ये, ते मला म्हटलं, "प्रामाणिकपणे तुम्ही सांगा, तुम्ही गेलात महिनाभर कुठेतरी, तर लगेच तुमचा नवरा दुसऱ्या बाईशी संबंध ठेवतो का? म्हणजे ही घटना सुद्धा अपवादात्मक आहे. हे काय दाखवतात सिनेमावाले?" किंवा ते म्हणजे असंही मी आपण बायकांना बोलावून आमच्या काळात जयवंत दळवींच्या ह्याच्यामध्ये ती बाई बॉस बरोबर पळून जाते. हे हे काम व्हायचं. तर मी जयवंत दळवींनाही प्रश्न विचारला होता आणि नंतर तर म्हटलं, "तुमच्यापैकी किती जणांच्या माहितीतल्या बायका नोकरी करणाऱ्या अशा बॉसबरोबर पळून गेल्या?" "नाही, तशा आमच्या ओळखीतल्या कुणी गेलेल्या नाहीत. पण असेल मग तेच तुम्ही 25 चित्रपटांमधून दाखवताय तीच गोष्ट. कारण हे काय आहे?" मला मला असं वाटतं की आपल्याकडे ना स्त्री भूमिकेला बघण्याचा दृष्टिकोनच एक तसा आहे, सुधारला मनोरंजनात्मक पाहिजे. आणि हां, हां. थोडासा मिश्किल आहे. ओके, थोडासा टेकन फॉर मिश्किल नाही, ग्रांटेड आहे. करमणुकीचं म्हणते मी हां, त्याला. मगाशी जे म्हटलं, की करमणुकीचं स्त्रीला करमणुकीवरती बंधनं आणली पाहिजे. स्त्री हां. हे करमणुकीचं किंवा हे तो करू नका तसा तुम्ही. ग्लोरिफाय करून दाखवला जातो की म्हणजे हे हां. आहे तर म्हणजे ते जाईल किंवा ते एक तसं ती वागेल. एकदम सर्वशक्तिमान दाखवायची, अष्टभुजा देवीची उपमा द्यायची, की "हे बघा, ही इतकं करू शकते, म्हणून मग तुम्ही सगळं करा." तर आणि एकीकडे तुम्ही अबला आहात. तुम्ही म्हटलं, "तुम्ही अबला आहात ना, मग तुम्ही डबल ड्युटी कशाला स्वीकारताय? तुम्हाला अबला संरक्षण हवं आहे ना, डबल ड्युटी स्वीकारूच नका. ओके, सांगा ओके. पुरुषांना, की तुम्ही डबल ड्युटी करा, कारण तुम्ही आहात ना समर्थ." हा सगळा प्रश्न जो आहे ना, तो नीट सामंजस्याने सोडवायला हवा. आणि जो आणि त्याच्यासाठी स्त्री पुरुषांची मैत्री व्हायला हवी. पती-पत्नींची मैत्री व्हायला हवी. पुरुषांच्या बाबतीत सुद्धा मी म्हणेन, की तो काही जन्मतःच खल असतो, अशा प्रकारे रंगवू नका तुम्ही. आपल्या सगळ्या 200-300 वर्षाचं ती निर्मिती आहे. पुरुष का असा होतो? मला भावाला जबाबदारी वाटत नाही घराची, मला का वाटते? किंवा नवऱ्याला वाटत नाही, तिला का वाटते ती? किंवा जरी सासू केलं तरी तिला ते अपराधी वाटतं. व्हेअरएज नवरा काही बायकोच्या माहेरची एवढी जबाबदारी घेत नाही. ही आपली 200-300 वर्षाची परंपरा आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी काहीतरी तुम्ही तिथे हे ठरवायला हवेत. आणि याच्यात मला असं एक वाटतं, की ख्रिश्चन लोकांमध्ये मी एक प्रथा बघितली आहे. मॅरेज काउन्सिलिंगचं त्यांचं 2 दिवसाचं शिबिर असतं आणि तिथे काही ते शिकवतात त्या ठिकाणी काही होतं. तसं आपल्याकडे लग्नाच्या आधी काही अभ्यास 2 किंवा 3 दिवसांचं नीट शिबिर घेऊन संघर्ष कशा-कशामुळे होऊ शकतात. आणि पुन्हा मी असं दोघांचंही घ्यायला हवं ते. फक्त स्त्रीचं नाही. नक्कीच, नक्कीच. आत्ता बोलण्यात आली आपला एक मुद्दा असा आहे, की काही हल्ली असं झालेलं आहे. आमच्या कृष्णाबाई मोठ्यांनी पूर्वी म्हटलं होतं, की गर्भलिंग चिकित्सेमुळे बाईचे गर्भ खूप पाडले जात होते आमच्या नंतरच्या काळात. तर पुढे मग बायकांची तर त्या म्हणाल्या पडू देत, स्केअरसिटी व्हॅल्यू येईल बायकांना. तर हल्ली काही अशा बातम्या आहेत, की मुली मिळत नाहीयेत लग्नाला. नक्कीच, नक्कीच. काही काही जातींमध्ये, समाजांमध्ये, काही काही जातींमध्ये. पटेल वगैरे जिथे खूप मोठ्या हुंड्याचं प्रमाण होतं. आणि मला माहिती आहे त्यांनी सांभार जातीची किंवा आदिवासी जातीतल्या मुलींशी लग्न केली आहेत. आणि हा प्रश्न थोडा आणि मग तिथे उलटी अगदी आत्ता 4 दिवसापूर्वीची बातमी होती, की मुलीचे वडील हुंडा घ्यायला लागलेत. आहे किंवा हेही बरोबर नाहीये. म्हणजे आपल्याला चित्र उलटं करायचं होतं का? पहिल्यांदा नाही. मुलाचा हुंडा मुलीत नाही. हुंडा हा लग्न व्यवहारामध्ये कुणाचा असताच कामा नये. नक्कीच. विवाहाचा पाया हा मैत्री असली पाहिजे. आणि ती 2 कुटुंबाची वगैरे फार आदर्श आहेत. त्या ज्यांना करायचं आहे ना, त्यांची मैत्री असली पाहिजे फक्त. आणि त्या मैत्रीसाठी त्यांना पूर्ण अवधी मिळाला पाहिजे. आणि तिथे पुन्हा एक आणखीन त्याच्यामध्ये दुसरे वेगवेगळे पर्याय आता शोधले गेलेत लिव्ह इन रिलेशनशिप. जसं तुम्ही लिव्ह इनचं नाव काढलं किंवा आत्ता ह्या सगळ्या चर्चांना जसं तुम्ही म्हणालात, की मैत्री हवीच असते आणि मग त्या मैत्रीसाठी काही मुलं किंवा काही मुली लिव्ह इन हा ऑप्शन चूज करताना आपल्याला दिसतात. त्याच्याकडे 2 वेगळे कटाक्ष आहेत. ज्यांना पटतं ते खूप सुंदर रीतीने त्याकडे बघतात. ज्यांना नाही पटत ते फक्त उपभोग दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतात आणि त्याला नाही चांगलं म्हणून नाव देतात. तर ॲज अ लेखक किंवा हा सगळा काळ बघितल्यानंतर तुम्हाला या संस्थेबद्दल किंवा या वेगळ्या दृष्टिकोनाबद्दल पर्यायाबद्दल. काय वाटतंय? हां.
हा पर्याय जो आहे ना, तो आमच्या वेळेला अगदी तुरळक आमच्या काळामध्ये आलं होतं. त्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असा शब्द आलेला होता त्या ओके. काळामध्ये. पण त्या केसेस फार तुरळक होत्या. आत्ता त्या वाढल्या आहेत अशासाठी म्हणते, की सरिता आव्हाडनी दैनिक वर्तमानपत्रांमध्ये अशा लोकांच्या मुलाखती घेऊन लिहिलेल्या होत्या. ओके. पण ते प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक होते. आणि चांगल्या प्रकारे ते एकत्र राहण्याच्या मला वाटतं तिने 10-15 लेख तसे आलेले असतील. आणि ती माझी चांगली मैत्रीण तिच्याशी मी बोललेही होते, की ह्या 60व्या वर्षानंतर जी एक सोबत हवी असते, तर ती एक चांगल्या प्रकारे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मिळू शकते. आणि तिथे मुख्य प्रश्न जो येतो, तो एक असा सुटलेला असतो. एकदा तुम्ही 60व्या वर्षानंतर असं असतं, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर झालेले असतात. आणि लिव्ह इनमध्ये दोघांच्याही मुलांना भीती नाही, की ही पार्टनर माझ्या पैशावर, माझ्या वडिलांच्या किंवा माझ्या आईच्या पैशावर आक्रमण करेल का? करेक्ट. ही कायदेशीर बाब तिथे नसल्यामुळे एक मोठा संघर्षाचा प्रश्न तिथे सुटतो. आणि मग पुढच्या वेळेला मग आपल्याला नाही एकमेकांशी पटत आहे, ती परिपक्वता आलेली असते आणि आपण राहू हे शकतो. हे झालं हे 60व्या ज्येष्ठ वयात. हां. नागरिकांचं. हां. आधी काय होऊ शकेल? आधी जेव्हा तुम्ही एकत्र राहता आहात, त्याही वेळेला आर्थिक प्रश्न एकमेकांमध्ये तुम्ही एकत्र झाल्याशिवाय ते एकमेकांमध्ये येतच नाहीत, ओके. कायदेशीरदृष्ट्या एकत्र झाल्याशिवाय. नक्कीच. त्यामुळे आर्थिक प्रश्न हे पूर्णपणे वेगळे राहू शकतील. म्हणजे संघर्षाचा एक मुद्दा बाजूला राहू शकेल. पण तरुण मुलांच्यामध्ये जेव्हा तुमचं मुलं होण्याचं वय आहे, त्यावेळेला तुम्ही मुलांना जर जन्म दिलात, तर त्या मुलाचा ताबा कोणाकडे, त्याची देखभाल कुणाकडे, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. नक्कीच. कारण मी 1988 साली जेव्हा गीता साने यांना समाजशास्त्रज्ञ हा शब्द आहे, त्यांना मी विचारलेलं होतं. तर त्या म्हणाल्या, "हा प्रश्न येतो आहे. हा पाश्चात्य देशांमध्येही ह्या पर्यायाचा विचार केलेला आहे. पण संतती जी निर्माण होते त्याच्यामध्ये पुष्कळदा ह्या सगळ्या पुरुष जास्त मोकाट सुटण्याची शक्यता असते." कारण जबाबदारी, गरोदरपण, बाळंतपण ह्याच्यातून जोपर्यंत स्त्री जाते आहे, त्यावेळेला ती जबाबदारी घेण्यासाठी पुरुषाचं मन म्हणजे ह्याच्यासाठी नेमके बांधिलकी नसते. बांधिलकी कायदा. कारण घटस्फोटाच्या वेळेला सुद्धा ती स्त्री गर्भवती नाही आहे ना, हे बघितलं जातं. नक्कीच. जेव्हा पुरुषाकडून अर्ज जातो त्यावेळेला. कारण जबाबदारी टाळण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात. त्यामुळे तरुण वयामध्ये जेव्हा तुम्हाला मुलं अपेक्षित आहेत, त्यावेळेला तुम्ही त्याच्या कायद्यापासून सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला पाहिजे. आज फक्त मला हे आवडतं आहे आणि खूप उत्साहाच्या भरात हा निर्णय घेतला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे, की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सुद्धा माझ्या 2 मैत्रिणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. पण जेव्हा त्या ऐकतात तेव्हा त्या, "अगं मी काय केलंय, मी भोवताली नाही सांगितलेलं तसं. मी त्याला माझा नवरा म्हणूनच सांगितलंय." ह्याचा अर्थ सामाजिक मान्यता मिळवण्यासाठी अजूनही तुमच्या स्वतःच्या मनाची किंवा भोवतालच्या समाजाची तयारी नाहीये. तुमच्या मनाची नाहीये हां, मे म्हणजे बी. तुम्ही काय करता विशिष्ट वर्तुळात जिथे हे मान्य आहे तिथे तुम्ही हे बोलता. दैनिकातून लिहिता, पण पुन्हा अगदी जिथे भोवताली निकटची माणसं आहेत, तिथे जी जे आपला मोठा समाज हा पारंपरिक आहे, की तो प्रवाहपतीत आहे. त्याला तुम्ही सांगताना पुन्हा जर असंच सांगत असाल, मी तिला म्हटलं, की "तुम्हाला परिवर्तन हवं आहे ना, मग तुम्ही सांगायला पाहिजे आमचं लग्न नाही झालेलं म्हणून." पण नाही सांगत बऱ्याच, "नाही जाऊ दे ना, आत्ता आत्ता वेळ मारून न्यायची." परिवर्तनाचं तुम्ही परिवर्तनवादी स्वतःला म्हणत असाल, तर तुम्ही धिटाईने ही गोष्ट सांगितली पाहिजे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा ती नेहमी सांगितली जाते असं नाही. नक्कीच. म्हणजे ती तारुण्यात मुलांना जन्म देण्याच्या वेळेला किती कठीण असेल. आणि आत्तामध्ये जी सगळ्यांना माहिती आहे संबंध आपला समाज हादरला होता. एका मुलीचं मला वाटतं त्या आंतरधर्मीय होतं. तिचे हं. तुकडे-तुकडे त्यांनी केले. हं. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. त्यांनी लग्न केलेलं नव्हतं. तर मी म्हटलं जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते होते आणि खून होऊ शकतो. माझी एक कार्यकर्ती मैत्रीण आहे, तिने मला असं सांगितलं, की पोलीस म्हणतात, लिव्ह इन रिलेशनमध्ये सुद्धा मारहाणीच्या केसेस आमच्या पोलीस चौकीपर्यंत आलेल्या आहेत. ओके. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतं, की आपण एक असं पाऊल वेगळं टाकलंय ना, आता बाई ते निभवायला पाहिजे. ही वृत्ती तिथे असता कामा नये. म्हणजे मी ऐकल्यावर इतकी चकित झाले. त्या खुनाच्या केसमध्ये चर्चा झाली तेव्हा मी माझी मतं म्हटली. म्हटलं तिच्या बाजूनी सगळी सहानुभूती आहे, पण मला हे कळत नाही खून एकदम होत नसतो. नक्कीच. त्याने तिची नाराजी आधी व्यक्त केलेली होती. हिने ताबडतोब बाहेर पडा, कोणी तिला अडवू शकत नव्हतं. तर एकदा बंडखोरी केली. आम्ही
असं वागून दाखवतो असं म्हणून समाजाला तेच दाखवत सुटायचं. ही बायकांची सुद्धा किंवा पुरुषांची गल्लत होते, की आम्ही बंडखोरीचं पाऊल उचललेलं आहे आणि ते आम्ही निभावून दाखवतोय बघा. आणि मग अशी मजलते, अरे तुम्ही कशासाठी उचललं? विवाहविधीमुळे चटकन घटस्फोट शक्य नसतो. बाजूला निर्णय होत नाही. मुलांचे प्रश्न येतात, अनेक प्रश्न आहे. ती गुंतागुंतीची प्रक्रिया आपल्याला नको आहे, म्हणून तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मग मारहाण सोसत तुम्ही राहता कशाला त्या ठिकाणी? हे की नेमकं काय घडतं आहे? की आणि सगळ्यात मुख्य जर काय असेल ना, कुणीही मोकळेपणाने बोलत नाही. नक्कीच, नक्कीच. पृष्ठभागावरती समाज येणं. आता मी अविवाहित जे माझ्या आत्मकथनामधून प्रश्न मांडलेत, त्याच्यासाठी मी ज्या अविवाहित पिढी माझ्या वयाच्या ज्या तिघी-चौघी आहेत, त्याच्यातल्या त्या अतिशय मोठ्या हुद्द्यावरच्या आहेत. अशांना दिलं. त्यांनी माझ्या आत्मचरित्रावर कोणतीही प्रतिक्रियाच दिली नाही. म्हणजे मला असं जाणवलं, की त्यांना ते आवडलेलं नाहीये, की मी म्हटलं आपण कितीही मोठ्या-मोठ्या झाल्या, तरी लोकांकडून हिणवलं जातं तुम्हाला. नक्कीच. आणि हे अनुभव प्रत्येकीचे असतात. तर हे मान्य करायचं नाही का? तर तुम्ही आवडलं नसेल तुम्ही लिहा ना, जाहीरपणे लिहा. मी जाहीरपणे पुस्तक लिहिलंय, की नाही ही म्हणते ते खोटं आहे. हे आम्हाला मान्य नाहीये. बोलतच नाहीत लोकं. कुठच्याही लग्न प्रश्न ह्या सगळ्या ह्याच्याबद्दल एकंदरीत पुरुषसुद्धा बोलले नाहीत, तर बायका काय बोलतील? म्हणजे मला हल्ली कधी-कधी असं वाटलंय स्त्री चळवळ, स्त्री सुधारणा याच्यामुळे बायका खूप बोलायला लागल्या आहेत. पुरुष मात्र फार कमी बोलतायत. कमी बोलतात. त्यामुळे आत्ता जेव्हा तू म्हणालास ना, की नाही आपल्याकडे पुरुषांकडे बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन, ते मला खूप बरं वाटलं, की हां, आपल्याकडे पुरुषांकडे सुद्धा लग्न हे महत्त्वाचं आहे. नक्कीच, नक्कीच. हां, महत्त्वाचं नाही आहे असं नाही आहे पुरुषाच्या आयुष्यात. त्यांनी सुद्धा मोकळेपणाने बोललं पाहिजे, की नाही मी एकटा राहिलो तर कोणकोणत्या अडचणी माझ्यापुढे येऊ शकतात. पुरुष तर अजिबातच बोलत नाहीयेत. बायकांना जरा तरी बोलण्याची सवय नाही. पुरुषाला एकसारखा नाही, मी कशाला घाबरत नाही, असा एक आपला मुखवटा समाजामध्ये निर्माण करायचा नक्कीच, असतो. नक्कीच. वेळोवेळी हतबल होण्याची वेळ ही पुरुषांवर सुद्धा येते. अशक्य स्त्रीवरती येते आणि स्त्रीला मान्यता आहे. स्त्री रडून मोकळी होते. पुरुषाला रडू येत असेल तर रडून घ्यावं त्याने सुद्धा. ह्याबद्दल मी एक प्रयोग करणं महत्त्वाचं आहे. ह्या प्रयोगात मी अयशस्वी झाले, हे सरळ म्हणावं. या प्रयोगात मी अयशस्वी झालो, मी अपयशी झालो. अरे तुम्ही बाहेर इतर सायन्सच्या प्रयोगामध्ये अपयश माणूस बिझनेसमध्ये दिवाळखोरी निघाल्यावर नंतर तो सांगतो ना, नाही मी दिवाळखोरी निघाली होती, पण मी आलो इथे. तसंच हे आहे. कारण त्याला समाज मान्यता आहे. या हां. सगळ्याला समाज म्हणून मान्यता नाहीये. हां. आणि मान्यता मिळण्यासाठी सगळ्यांनी खूप मोकळेपणाने या प्रश्नावर बोलायला हवं. म्हणून आता तू बोलला मी येते बोलायला लगेच. मी जे म्हटलं ना, मी काही विचारलं नाही आणखीन प्रश्न. हो, मी येते. मला मोकळेपणाने हे प्रश्न पुढे आणायचे आहेत जनतेच्या. आता सगळ्यात शेवटाकडे येताना एक हं. विचारायचं की बऱ्याचदा असं होतं ना, म्हणजे तुम्हाला 22वी-23वीत फोर्स झालाय, तुम्ही तो निभवून नेला, 30वीत गेला, हं. 35वी झाली, मग तेव्हा सुद्धा नंतर एक चुणूक लागते हं. फोर्सची किंवा चुणूक लागते लोकांनी, अरे आता कर, आता तुला म्हातारपणासाठी आधार मिळेल म्हणून कर, किंवा आता कर, आता आमचं वय झालं आईबाबांचं, आम्हाला बघण्यासाठी कुणीतरी हवंय म्हणून लग्न कर, किंवा एक 60 नंतर कुणीतरी काठी हवी असते, हाताला हात देणारी सोबत हवी असते म्हणून तरी लग्न कर. मग अशा वेळेस आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस खरंच म्हातारीपणी एकटं राहणं इतकं अवघड असतं का? म्हणजे ते तुम्ही अनुभवताय, ते तुम्ही जगताय, तर म्हणून मला विचारायचं की त्यात कशा गोष्टी असतात? हा प्रश्न माझ्या 17 वर्षांनी लहान असलेली पण अविवाहित राहिलेली, म्हणजे जी आता साधारण 55-60 वर्षाची, तिने पण मला विचारलं. तेव्हा मी तिला सांगितलं, खरं सांगू का तुला, एकटेपणा तारुण्यातच जाणवतो. म्हातारपणी एकटेपणा तेवढा जाणवतच नाही. आपल्याबरोबर खूप जण निर्माण झालेली असतात, एकटी राहणारी बरीच जण असतात आपल्या. आणि दुसरी म्हणजे की खूप ठिकाणी मला असं वाटतं की संसार करून आपण मोठंसं काय मिळवलं, विशेषतः बायकांमध्ये. काही नाही, कितीही सगळ्यांचं केलं ना तरी शेवटी वाईटपणाच येतो. ही बऱ्याच बायकांची ही भूमिका असते. नंतर आज आपल्या समाजामध्ये असं झालेलं आहे की मुलं परदेशी निघून जाण्यानी एकटं असणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. हो, पुणे मुंबई त्यामुळे शहरांमध्ये वृद्धाश्रम, आणि एकेकाळी ते चांगले नव्हते, आज वृद्धाश्रम चांगले आहेत, किंवा परांजपेंच्या ज्या अथश्रीच्या सोसायट्या झालेल्या आहेत. आणि माणसं मी 60च्या पुढे तर खूपच ॲक्टिव्ह असतात, 75-80 याच्यापर्यंत. तिथे सगळे फ्लॅट्स घेऊन व्यवस्थित आरामात राहतात, सहली काढतात, गाणे वेगवेगळे कार्यक्रम खूप मजेत राहतात. त्यामुळे
60च्या 65च्या पलीकडे एकटेपण हा तितकंसं जाणवत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये जाणवतं, तेव्हा सगळे आपापल्या संसारात आपल्या मुलाबाळांचं करताना जे व्यग्र असतात, त्यावेळेला मला नेहमी प्रश्न पडलेला की मी विद्याव्यासंगी होते, कलाप्रेमी होते, माझे खूप छंद होते. पण जे नसेल तर त्यावेळेला काय एकटेपणा जरा करायचं? जास्ती जाणवतो. किंवा आता फोन आलाय पण तर काय करायचं कळणार नाही. हां, असं काही-काही या त्याच्यामध्ये त्यावेळेच्या ह्याच्यात असतात. त्यावेळेला मार्ग खूप असतात. खरं म्हणजे जे सिंगल असतात ना, आपल्याकडे पृष्ठभागावर येत नाहीयेच, की ज्या एकट्या आहेत ना, त्यांनी आपले ग्रुप निर्माण करावेत. राहिलेले आहेत त्यांनी. आपण बरोबर सहलीला जायचं, आपण हे करायचं, अशा मजा करायच्या. पण आपल्याकडे हे कबूल करणं, नाही मी एकटीन म्हणून मला प्रश्न आहे, हेच म्हणत कोणी करत नाही. नाही माझं नाही, माझं आहे जरी आवडत नसलं तरी भावा-बहिणीच्या संसाराच्या मागे लटकत राहायचं आपण. असंच पर्याय स्वीकारायला लागतो. आणि वार्धक्यामध्ये आता पुष्कळ झालेलं आहे. आजी कट्टा, आजोबा कट्टा. त्याच्यामध्ये अनेक जण एकत्र येतात. हॉस्पिटल्स निघालेत. पण प्रत्येक ठिकाणी मी एक तुम्हाला सांगते, हे सोपं केव्हा आहे? तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वयंसिद्ध असाल तर. तो तेव्हा खूप स्त्री महत्वाचा किंवा मुद्दा. पुरुष, स्त्रीनी सुद्धा नवऱ्यावर अवलंबून राहू नका. त्याची हे तुम्ही वार्धक्यामध्ये पैसा नाही मिळवू शकत. तुम्ही आपल्या 20व्या वर्षापासूनच आपली पायाभरणी पुरुष जसा स्वतंत्रपणे असतो आर्थिकदृष्ट्या, तसं मला सुद्धा स्वतंत्रपणे राहायचं आहे. नक्कीच. आता त्याच्यामध्ये कायदेशीरदृष्ट्या की नवऱ्याचा पैसा जी बाई कमवत नसते, तिचा त्याच्यावर 100% अधिकार असतो. तिला तो मिळाला पाहिजे, हा कायद्याने मिळून येणं. पण तरीही मी आणखी भोवतालच्या ह्याच्यावर जे स्वतःचा असण्यामध्ये जे एक असतं आणि त्याची पायाभरणी तुम्ही पुढचं लक्षात घेऊन आधीच करायला पाहिजे. ते जर नसेल, तर वार्धक्य हे खूप कठीण आहे. कारण हॉस्पिटलायझेशन आणि हे सगळे जे खर्च आहेत, हे प्रचंड वाढलेले आहेत. त्याच्यासाठीचा इन्शुरन्स, त्याची बेगमी हे पुढच्या पिढीनी पुढच्यामध्ये पण काही-काही आमच्या पिढीमध्ये ह्याचे प्रश्न खूप निर्माण होतात. मुलांवर अवलंबून राहण्यामध्ये त्या ठिकाणी ते वार्धक्य कठीण असतं जास्ती. मग तिथे तुम्ही दुकटे असा नाही तर कुटुंबात राहत असा. नक्कीच, आणि नक्कीच. कुटुंबात ज्या एकत्र राहतात त्यांना सुद्धा काय होतं कुठेतरी माझ्या काही ओळखीची नात्यातली माणसं अशी मुला-मुलींकडे गेली ना, नाही ते काय होतं आपलं आपलं स्वतंत्र राहणं बरं पडतं. मुलांची इतकी घाई चाललेली असते ना, त्या घाईमध्ये अगदी नकळत ज्येष्ठ नागरिकांकडे दुय्यम, "थांब, थांब, तू आत्ता नको अंघोळ करू, मला आधी करून दे." ही खूप साधी गोष्ट आहे. आलं लक्षात. पण मला काहीतरी ठरवलेलं असतं, नाही मी आत्ताच मैत्रिणीला मला भेटायला जायचंय. तर आपल्याला नाही, आपल्याला त्या मुलांबरोबर आणि त्यांची मुलं चुकीचीही नसतात किंवा इतर प्रत्येक ठिकाणी म्हणजे आम्ही मैत्रिणी भेटलो आता ज्या ज्येष्ठ नागरिक आम्ही की "अगं नको, नको आपण ना ऑफिसच्या वेळेला जायला नको." कारण आम्ही जेव्हा ऑफिससाठी धावत असतो तेव्हा एखाद्या म्हाताऱ्या माणसाची गती कमी असली, "कशाला कडमडतात इथे कुणास ठाऊक." हे आमचे शब्द होते त्यावेळेला. हां, म्हाताऱ्या माणसांना एरवी जाता येत नाही का? तर आम्ही नोकरी करणाऱ्या बायका ऑफिसच्या वेळामध्ये कधीही बाहेर पडत नाही कुठेही, की आपली गती, आपलं हे कमी झालेलं आहे. ह्या प्रकारे थोडा समंजसपणा हा आपण ठेवायला हवा आणि आर्थिकदृष्ट्या जे आहेत, तरीही मी 4-5 जणी आमच्या रिझर्व्ह बँकेतल्या, की ज्यांना आता व्यवस्थित पेन्शन आहे. मी लवकर नोकरी सोडली, मला कमी पेन्शन आहे. मी 20 वर्षातच नोकरी हां. सोडली मला इतर छंदांसाठी. पण ज्यांनी 30-30 आहे त्यांना चांगल्या 50-60 हजार पेन्शन, मेडिकल सगळं मिळतंय. तरीसुद्धा भिडस्तीने कुटुंबात राहायचं आणि रोज फोनवरती काहीतरी नवऱ्याच्या किंवा मुलांच्या तक्रारी सांगत बसायचं. "अगं सोड नाही, तुला नाचाची आवड होती, तू बघत राहा नृत्याचे कार्यक्रम, तुला गाण्याची आवड होती." ते पटत नाही. "नाही नको, काय होतं आपण आपलं उद्या मला जर वेळ आली तर पुन्हा मुलाकडेच जायचंय." "अगं एवढं मेडिकल एड मिळते आहे, जा ना हॉस्पिटलमध्ये, काय करणार आहे मुलगा?" कोणी सोडणार. काही बायकांची द सा 60% बायकांची तयारी आहे, ज्या मिळवत आहेत त्यांची हं. पण 40% अजूनही पटत नसून सुद्धा एकत्र राहतायत किंवा कुटुंबांच्या बरोबर. निव्वळ दडपणापायी. आपला स्वतःचा एक्सेप्टन्स नाहीये, मी असं म्हणेल, की हां. आपल्याला ती भावना पटत हो, नाहीये, हो, आपल्याला ते पटत नाहीये किंवा ते हो. समजून घ्यायचं नाहीये आणि म्हणून फक्त चाललंय ना चालू द्यायचंय. हं, हं. आणि मला वाटतं हा सगळा जो प्रोसेस आहे, म्हणजे लग्न असू द्यात किंवा तुमचं शिक्षण, समाजकारण, अर्थकारण, त्यात सगळीकडे तुम्ही एक भावनिक व्यक्ती म्हणून त्या दृष्टिकोनात कसं बघताय? एक व्यक्ती म्हणून कडे कुठल्या अँगलनी बघताय, कुठल्या विचारसरणीनी बघताय, हे खूप महत्त्वाचं ठरतं, बरोबर आहे. त्यावेळेस तुम्ही ते पटकनी अंगी बाळगताय. जर तुम्हाला अंगी बाळगायला जड जात असेल, तर मग करायचंच कशाला? करायचंच असं कशाला होऊन हा जातं प्रश्न ते. येतो. किंवा
नाही 4 लोक हे वाईट म्हणतात, मग ते वाईटच असेल तर ते मार्गच नको निघायला असं म्हणतात. तर मला वाटतं आपल्या चर्चेचं हेच सार असावं हं. की तुम्ही कुटुंब संस्थेचं थोडं पुनर्रचना करायला हवी आहे आणि त्याच्यात आता सुवर्णमध्य हा कुठे असतो का? कारण मला पुढची काही पिढी इतकी जरा की नवऱ्याला बायकोचं काही माहीत नाही, बायकोला नवऱ्याचं नाही. अशी पण मुलं मी आता बघते आहे, की मी म्हटलं, "अरे, मी तुला फोन केलेला होता." समजा मी घरातल्या भाच्याला कोणाला फोन केला, तर ते त्याच्या बायकोला माहिती असतं असं नाही. म्हणजे म्हटलं, "मी 2-2 फोन करत बसे का? तुलाही ऐकायचं, तिलाही." तुम्ही दिवसातला काही वेळ अर्धा पाऊण तास एकमेकांसाठी काढा ना. दिवसभर झालं. हा पाऊण 1 तास नाही तर काय झालेलं आहे पुढच्या पिढीमध्ये मला असं दिसतं. एक म्हणजे आपल्याकडे ना टोकच आहेत. एकमेकांच्या पायात एकसारखे पाय गुंतवायचे, नाहीतर अगदी वेगळं राहायचं. खूप कमी लोक आहेत. आपापल्या मोबाईलवर आपापलं बोलत राहायचं. काही एकमेकांना पत्ता नसतो. फक्त एकत्र यायचं, वाढदिवसापुरतं एकमेकांना मोठमोठी गिफ्ट्स द्यायची. गिफ्ट्स महत्त्वाची नाहीये. तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते तू सांगणं, एकमेकांच्या आनंदाचे क्षण, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स अँड एक्सचेंज ऑफ इमोशन्स हे पती-पत्नींमध्ये असावं, आई-वडील, मुलं सगळ्यांमध्ये असावं. जर होत नसेल तर का होत नाहीये? नेमकं का होत नाही? आपलं कुठे चुकतं आहे? ते सगळा विचार करून पण हे मुख्य व्हायला हवं. गिफ्ट्स देणं हल्ली गिफ्ट्स द्यायला खूप महत्त्व आलेलं आहे. नक्कीच, नक्कीच. गिफ्टमधून सगळे भावना आणि हे तुम्ही म्हणजे मी हे प्रश्न विचारले का आमच्या काळामध्ये आम्ही इतकं गिफ्ट एकमेकांना देतच नव्हतो. भावंडं नाही वाढदिवसानिमित्त. आम्ही गप्पा खूप एकमेकांबद्दल मारायचो. एकमेकांचे दोषही खूप सांगत होतो असं एकमेकांमध्ये हे करायला. दोष सांगायचे, गुण सांगायचे ते स्वीकार त्याच्यासकट की नाही इथे हा माझा दोष मला स्वीकारता येतच सोडता येतच नाही. काय करायचं? मग त्या दोषासकट ते माणूस आपण स्वीकारूया. एक म्हणजे खूप मोकळेपणाने बोलायला हवं, त्याचं विश्लेषण करायला हवं. कारण काय विश्लेषणं जास्ती नकोत, हे बऱ्याच जणांचं असतं. विश्लेषणं हवीत. विश्लेषणं हवीत आपल्याला त्याच्यामध्ये एकमेकांची ओळख करून घेण्यासाठी. समुपदेशक येत आहेत. थोडंसं मला की सायकियाट्रिस्ट आणि याची जरा भूमिका येते. म्हणजे त्याच्याकडे झालं म्हणजे लगेच डोकं फिरलंय असं नव्हे, नक्कीच, की नक्कीच. त्यांची थोडीशी मदत घ्या तुम्ही आणि ते कितपत आहे ना, असं करून कुटुंब हे अतिशय उत्तम असं युनिट आहे आणि ते निकोप राहण्यासाठीच ह्या सगळ्या चर्चा आहेत. नक्कीच, ते नक्कीच. निकोप राहण्यासाठी ह्या सगळ्या चर्चा आहेत. म्हणजे मी असं म्हणते एकत्र राहणं समजा असं नसेल पर्याय तर तुम्ही कोरोनामध्ये काही-काही जण मित्र-मित्र, मैत्रिणी-मैत्रिणी असं तुम्ही हे राहत आहात का? तसं तुम्ही हे करा एक वर्षातला 1 महिना तुम्हाला मित्र-मैत्रिणींबरोबर राहायला बरं वाटतंय का? राहा ना तसे. तसे राहा, असे राहा. वेगवेगळे पर्याय शोधून बघा आणि त्याच्यातलं यश सगळेजण बढाया सगळेजण मारतात. अपयश कुठे आलं तर अपयशही सांगा. त्या अपयशाचा दुसऱ्यांना उपयोग होतो. एक केशवसुतांची कविता फार छान आहे, नक्कीच, नक्कीच. की "अमुचा पेला दुःखाचा, डोळे मिटुनी प्यायाचा, पिता बुडाशी गाळ असे, त्या अनुभव हे नाव असे, फेकून देऊ जगावरी, अमृत होईल कुणातरी." ह्या प्रकारचं जीवन असलं पाहिजे. ते कुटुंबाचं असू दे, नाहीतर समाज जीवन असू दे. खूप खूप धन्यवाद विनयताई तुम्ही इथे आलात आणि आमच्यासमोर ह्या वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. कारण बऱ्याचदा नवरात्र म्हटलं की दुर्गापूजा, स्त्रीशक्ती, स्त्री जागृती या सगळ्यांवर चर्चा होते. मग बिझनेस वुमन्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील खूप कर्तृत्ववान महिलांना त्यांच्या कर्तृत्वाची कहाणी बोलली जाते. पण बेसिकली अशा व्यक्तींकडून ज्यांनी त्यांच्या लेखणीच्या टोकावर त्यांचे अनुभव मांडलेत आणि जसं तुम्ही शेवटला म्हणालात, की ते अनुभव वाईट, चांगले हे माझ्यासाठी आहेत. पण मी ते लिहितेय कारण ते दुसऱ्याला शहाणपण देणं आहेत किंवा दुसऱ्याला त्याचा अमृत म्हणून उपयोग झाला पाहिजे. तर नक्कीच या गप्पांचाही तसाच कोणाला तरी उपयोग होईल. त्याचबरोबर तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते सांगायला विसरू नका. तुम्हाला असे काही वेगळे अनुभव असतील का? किंवा तुमचंही लग्न, विवाह संस्था आणि बाकीच्या एकंदरीत कुटुंब संस्थेविषयी काही मतं असतील तर तीही नोंदवायला विसरू नका. धन्यवाद.